नववा अध्याय आपला आता अगदी शेवटचा भाग राहिला आहे. आज तो संपतोय. गेल्या वेळेला अत्यंत महत्त्वाची अशी ओवी आपण पाहिली, आठवत असेल तुम्हाला, की मी सांगितलं की गुरुदेव रानडेंनी असं म्हटलेलं की ही एकच ओवी म्हणजे त्यांचं म्हणण्याचा अर्थ असा की ही एकच ओवी महत्त्वाची आहे ज्ञानेश्वरीमध्ये, असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतकी महत्त्वाची. हो, खरोखरच म्हणजे अगदी सहज लक्षात राहण्यासारखी आहे आणि ती आपण लक्षात ठेवायची. म्हणजे हा आवाज येत नाही मला. हो, सॉरी. दोन वेळ पाठ करायची. हॅलो. या म्हणजे भक्ती योग आपण ह्याच्यामध्ये जो शिकतोय त्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग की जिथे त्यांनी म्हटलंय की अर्जुना, अरे तू ह्या मृत्यू लोकात जन्मला आहेस, आपण झडझडोनी वहिला निघ, बाहेर पड आणि भक्तीची ये वाटेला, असं म्हटलेलं आहे. अर्थात पहा, ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. आणि आपल्या समाजामध्ये नेहमी हेच होत आलेलं आहे की ह्या अशा गोष्टींचे अत्यंत चुकीचे अर्थ घेतले गेले की तू ह्या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये तू आलेला आहेस, या जगामध्ये आलेला आहेस, तर ह्या प्रपंचातून बाहेर निघ म्हणजे संन्यास, अशी कल्पना की सगळं सर्वसंग परित्याग केला तरच आपण त्या ईश्वराप्रत पोचू शकतो. हा इतका चुकीचा अर्थ याच्यामध्ये, अशा जिथे जिथे कुठे असे उल्लेख आहेत त्याचा असा अर्थ घेतला जातो, तो अर्थ इथे नाही आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आपण लक्षात ठेवायचं की झडझडोनी वहिला निघ, बाहेर पड तू यातून. ते बाहेर पड कशाच्या, की ह्या ज्या प्रपंचामध्ये तुझी जी सगळी देहबुद्धी अडकलेली आहे, तुझं मन जे सगळं त्या प्रपंचाचा विचार करते की आता हे माझे ज्येष्ठ आहेत, मग त्यांना मी कसं मारू, म्हणजे हे प्रापंचिक विचार झाले. हे आपल्या समाजातली नीतिमूल्य फक्त आपल्याला लक्षात त्याच्यामध्ये ठेवून अर्जुन विचार करतोय. तर ह्याच्यातून तो बाहेर पड आणि भक्तीची वाटेला ग, असं म्हटलेलं आहे. म्हणजे तू भक्ती, ह्याचाही अर्थ की अनन्य भक्ती, म्हणजे तू पूर्णपणे ईश्वराला शरण जा, अशी ती कल्पना आहे. भक्ती ह्याचा अर्थ तो की तू पूर्णतः ईश्वराला शरण जा आणि मग तुझं जे उचित कर्म आहे त्या ईश्वराकडे मन लावून तुझं ते कर्म तू कर. म्हणजे तुझं कर्म सोड असं कुठेही म्हटलेलं नाही आहे. हा अतिशय महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा यातला भाग आहे. हे मात्र मी मुद्दाम, मला आज मी ज्या वेळेला वाचायला लागले त्यावेळेला मी म्हटलं, गेल्या वेळेला मी नुसतं संपवलं, म्हणून असा ह्याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नये की झडझडोनी वहिला निघ, बाहेर पड. ह्याचा अर्थ की तू संसारातून बाहेर पड असा नाही आहे. संसारामध्ये किंवा त्या विशिष्ट अवस्थेमध्ये, त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपली जी काही कर्तव्य असतात ती कर्तव्य आपण करावीच लागतात. आणि ती कर्तव्य करताना आपलं मन मात्र ईश्वराकडे ठेवायचं असतं. की त्याला जो सगळा आदेश आहे की तू युद्ध संबंध, आपण कर्मयोग पाहिला त्याच्यामध्येही असंच आहे की अर्जुनाला हाच आदेश दिलेला आहे की तू कर्म कर, युद्धस्व असं म्हटलेलं आहे अनेक ठिकाणी. आणि पण ते कसं, तर तू युद्ध कर, माझ्याकडे मन लाव आणि तुझं जे कर्म आहे ते तू कर. म्हणजे कर्मयोग पहा, भक्तियोग पहा, त्याच्यातला हा महत्त्वाचा भाग आपण कधी विसरायचा नाही. तर त्यामुळे झडझडोनी वहिला निघ याचा चुकीचा अर्थ अजिबात मनामध्ये यायला देऊ नका. तो प्रपंचातून तू बाहेर पड असं नाही आहे. तुझी जी कर्तव्य आहे ती कर्तव्य तू कर, पण तुझं मन ईश्वराकडे असू दे, असं म्हटलेलं आहे. हे आपण पाहायचं आहे. आणि त्यालाच लागून, म्हणजे हा विचार माझा का सकाळी मला हे आपण सांगितलं पाहिजे, हे का लक्षात आलं,
ह्याच्या पुढचा जो श्लोक आहे ना, तो श्लोक आपण पाहिला आणि त्याच्या पुढच्या ओव्या आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये हाच भाव आहे जो मी आत्ता सांगितला, तो की कर्म तर करायचं असतं आपल्याला, जे काही उचित आयुष्यामध्ये गोष्टी करणं आवश्यक आहे ते आपण करायच्याच असतात. फक्त आपण ते ईश्वराचंच ते कर्म, आपण फक्त साधन आहोत, आपण फक्त हात लावतो त्या कर्माला आणि जसं ईश्वराला हवं आहे तसं आपण ते करतो. त्याच्या मनातल्या इच्छा आहेत त्याच माझ्या मनातल्या इच्छा असू दे, अशा भावनेने आपण ते कर्म करतोय, ही कल्पना त्याच्या मागे आहे. हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्या समाजामध्ये ह्या अशा काही गोष्टींचा अत्यंत चुकीचा अर्थ घेतला गेला आणि त्यामुळे भक्तीला आम्ही लागलो की मग आम्हाला काही समाजाविषयी काही देणं घेणं लागत नाही, अशा प्रकारच्या कल्पना ज्या निर्माण झाल्या त्या अगदी अशा कुठेही अशा सांगितलेल्या नाही. भक्ती याचा अर्थ असा नाहीच आहे. प्रत्येक गोष्ट करत असताना तो त्यामध्ये ईश्वर दिसला पाहिजे, त्या ईश्वरासाठीच आहे हे आपण जाणलं पाहिजे आणि ते कर्म केलं पाहिजे, ही त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिकवण आहे. तर आता हे आपण आत्तापर्यंत पाहिलं. आता त्याच्यानंतर आता हा जो 34वा श्लोक आहे ना, त्या श्लोकाचा जो पहिला भाग आहे तो मुद्दाम मी वाचते आहे. त्याच्यावरती पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये त्याचा सगळा अर्थ आलेला आहे आणि सुंदर अर्थ आला आहे, तो मी स्पष्ट करणार आहे. परंतु हा भाग मी वाचते, का सांगते नंतर सांगते. आधी पहा तो श्लोक पहा. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु असं म्हटलेलं आहे. हां, आता हा जो ह्या श्लोकातला आणि पुढे सुद्धा मामे वैश्यासी हा जो भाग आहे ना, इथपर्यंतचा भाग हा असाच्या असा 18व्या अध्यायामध्ये, मला वाटतं 64वा श्लोक असावा तो, त्या श्लोकामध्ये बरोबर हेच शब्द आहेत, हेच शब्द आहेत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, हे शब्द 18व्या अध्यायामध्ये पुन्हा आलेले आहेत. आणि त्यावेळेला मी ते जास्ती स्पष्ट करणार आहे, कारण का आपण तोपर्यंत सगळं पाहिलेलं असणार आणि त्यामुळे त्याचा अर्थ फार चांगला आपल्याला त्यावेळेला स्पष्ट होईल. तर तेव्हा आपण तो जास्ती चांगला स्पष्ट करू. या ठिकाणी फक्त ह्या ओव्यांमध्ये जसा तो आलेला आहे तसा आपण पाहूया. आता फक्त त्यातला जो मन्मनाभव असा जो शब्द आहे ना, तो त्या ओवीमध्ये म्हणजे कदाचित ते अभिप्रेत असावं, परंतु तितकं ते स्पष्ट झालं नाही असं मला स्वतःला वाटतं. आपण ओवी पाहूया. 17वी किती म्हणजे 517वी ओवी आहे ही. तू मन हे मीची करी, माझा भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आता हा जो पहिला आहे तो मन्मना भवचं पहिलं भाषांतर आहे की अनुवाद आहे, म्हणजे की तू मन हे मीची करी, म्हणजे तुझं मन हे मीची करी असं म्हणताना काही वेळेला मीच ते आहे असं तू लक्षात घे, असा भाव येण्याची शक्यता आहे. परंतु यामध्ये खरा अर्थ असा आहे जो तिथे तितका स्पष्ट झाला नाही, म्हणून मी सांगते की तो मन हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये जे ते मन आणि मन असे जे दोन एकत्र शब्द आलेले आहेत त्या शब्दामध्ये फार सुंदर अर्थ आहे. आणि तो असा आहे की तुझं मन आणि माझं मन हे एकच होऊ, हे एकच होऊ दे. आता ते मीची करी म्हणताना आलाय तो भाव, पण तो तितका आला नाही असं मला स्वतःला वाटतं. की मन हे मीची करी, पण त्याचा अर्थ असा आहे की तुझं मन आणि माझं मन ह्याच्यामध्ये काही अंतरच असू नये. ह्याचा अर्थ असा की
आपल्या मनामध्ये जशा काही इच्छा असतात, काही कल्पना असतात, की आता अर्जुनाला वाटतंय, भीती वाटते की मला नरकवास भोगावं लागेल, माझ्या हातून पाप घडेल, म्हणजे त्याच्या मनातल्या ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, म्हणजे तो ईश्वरापेक्षा काहीतरी वेगळे विचार करतोय. ते न करता तुझं मन आणि माझं मन एक झालं म्हणजे माझ्या मनामध्ये जे आहे तेच नेमकं तुझ्या मनामध्ये असणार आहे. असा त्याचा अर्थ आहे मनाचा, की माझ्या मनातले विचार, भगवंत म्हणतोय की माझ्या मनातले विचार आणि तुझ्या मनातले विचार कल्पना जे काही आहे ते एकच आहे. अशी अवस्था तुझी होऊ दे अर्जुना, की तुझे स्वतंत्र काही वेगळ्या कल्पना असू नयेत. मला जे वाटतंय ना तेच तुला वाटतं. असा त्याच्यामध्ये सुंदर अर्थ आहे, की मन एकच मन. काही वेळेला दोन माणसांचं सुद्धा असं मन एकच मन होऊ शकतं, की दोघांचे एकच विचार असू शकतात. ही जी कल्पना आहे ते इथे आहे, की भगवंताची ती अपेक्षा आहे की तू मन हो, तू मन भव, म्हणजे तू मन हो, म्हणजे माझं मन आणि तुझं मन एकच होऊ दे, माझे आणि तुझे विचार एकच होऊ दे. तुझे स्वतंत्र वेगळे विचार आता असता कामा नये, तुझ्या मनातल्या कल्पना वेगळ्या माझ्यापेक्षा वेगळ्या असता कामा नये. अशा प्रकारचे त्याचा अर्थ आहे. तू मन हे मीची करी, ह्याच्यामध्ये हा आपण अर्थ असा घेऊया. त्यानंतर माझा भजनी प्रेमधरी. आता हे मद भक्तो ह्याचं भाषांतर आहे, अनुवाद आहे. मद भक्तो हे जे आलेलं आहे श्लोकामध्ये ते माझ्या भजनी प्रेमधरी, म्हणजे माझंच सतत प्रेम तुझ्या मनामध्ये असू दे, आणि त्यालाच भजन असं म्हणतात, की प्रेम पूर्णतः असणं. मद भक्तो. आता ही मद भक्तो ही सुद्धा सुंदर एक कल्पना आहे. आपण नंतर 18व्या अध्यायामध्ये ती जास्ती स्पष्ट करू. आत्ता फक्त एवढंच पाहू. माझ्या भजनी प्रेम धरी, म्हणजे फक्त माझ्याच विचार आणि माझ्यावरचं प्रेम एवढंच तुझ्या मनामध्ये असू दे. आणि पुढे म्हटलंय, तो मद्याजी जो शब्द आहे ना त्याचं अनुवाद हा पुढच्या ओळीमध्ये आहे. आत्ता ह्या ठिकाणी जे म्हटलेलं आहे ते आहे माम नमस्कुरूचं अनुवाद आहे, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. सर्वत्र नमस्कारी मज एकाते, म्हणजे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सगळं विश्व म्हणजे मीच आहे. विश्वातली प्रत्येक गोष्ट, विश्वातलं प्रत्येक प्राणी मात्र म्हणजे माझंच रूप आहे. तर त्यामुळे मला नमस्कार करणं म्हणजेच या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला नमस्कार करणं. म्हणून असं म्हटलं सर्वत्र नमस्कारी मज एकाते, म्हणजे तुला सर्वत्र मीच दिसू दे, प्रत्येकामध्ये मीच दिसू दे, आणि तो नमस्काराचा भाव तुझ्या मनामध्ये असू दे. नमस्कार ह्याचा अर्थच असा आहे की कोणालाही नमस्कार करणं म्हणजे विनम्र होणं, आणि विनम्र होणं ह्याचा खरा अर्थ असा आहे की आपल्यातला अहंकार सोडणं म्हणजे नमस्कार करणं. की आपल्या मी हे जेव्हा आपण विसरतो त्याच वेळेला आपण खरा दुसऱ्याला नमस्कार करतो. की दुसऱ्याला केलेला नमस्कार हा आपली ही भावना असते की तू सर्व आहेस आणि मी काहीच नाही, असा भाव जो असतो तो नमस्कारातला भाव असतो, आणि तो ह्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर सर्वत्र, आता सर्वत्र हा शब्द ज्ञानदेवाने अधिक घातलेला आहे, त्या श्लोकामध्ये तो नाही आहे, परंतु एकूण आत्तापर्यंत जे काही भक्तीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये हेच आहे की सर्वत्र मुळी ईश्वरच व्यापून राहिलेला आहे सर्व जगामध्ये. तर सर्व जगाला नमस्कार करणं म्हणजेच ईश्वराला नमस्कार करणं. ईश्वराला नमस्कार करण्यासाठी आपल्या देवळातच बसून राहिलं पाहिजे, तीर्थस्थानाला गेलं पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक कुठल्याही याला आपण दुसऱ्या माणसाला, जे आधी एके ठिकाणी पहा याच अध्यायामध्ये जगा धाकुटे होईजे म्हटलंय ना, जगा धाकुटे होईजे
असं जे म्हटलंय ते धाकुटे शब्दच इतका सुंदर आहे की सगळ्या जगापेक्षा तुम्ही कमी आहात, तुम्ही क्षुद्र आहात, तुम्ही कनिष्ठ आहात, ही भावना मनामध्ये ठेवणं म्हणजेच नमस्कार करणं. तर ते ही विनम्रता, ही नमस्कार करण्याची अशी कल्पना यामध्ये आहे. आता त्यातला तो मद्याजी हा शब्द राहिलेला आहे आणि तो पुढच्या ओळीमध्ये आला आहे. तो अशा प्रकारे की माझेनी अनुसंधाने देख संकल्पू जाळणे निषेख मद्याजी चोख याची नावं. म्हणजे आता आधी पहिल्यांदा तो मद्याजी शब्द जो आहे तो आधी स्पष्ट करते. त्याच्यामध्ये मद याजी, मद द चा पाय मोडायचा, मद याजी, याजी म्हणजे यज्ञ करणं, यजन करणं, यजन करणं. तर यज्ञ हा देवासाठी, देवाला उद्देशून केला जातो, कुठल्या तरी देवतेला उद्देशून केला जातो. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आणि देवतेला उद्देशून यज्ञाची कल्पना जी वेदातली आहे ती अशा प्रकारच्या म्हणजे त्याचं काय त्याचा अर्थ असा घेतला गेला की देवतेला उद्देशून आपण यज्ञ करायचा आणि आपल्या इच्छा व्यक्त करायच्या, मग ती देवता प्रसन्न होते आणि आपल्या इच्छा पूर्ण करते. अशा प्रकारची यज्ञाची कल्पना आपल्या समाजामध्ये रूढ झाली की त्याला यज्ञ म्हणायचं, असं अशा प्रकारची कल्पना रूढ झाली. तर आता ह्या ठिकाणी फार सुंदर आणि वेगळा अर्थ आहे. यजन करायचं, माझं यजन कर तू, चोख, अगदी अत्यंत योग्य प्रकारे तू माझं यजन कर. पण कसं कर, माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेख मद्याजी चोख याची नावं. ह्याचा अर्थ असा की अनुसंधान म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा वेध लागलाय, असं आपण जे म्हणतो ना की त्या गोष्टीचा आपल्याला वेध लागतो, त्याचा अनुसंधान याचा अर्थ तो आहे की त्या गोष्टीचा, ती गोष्ट मला मिळाली पाहिजे, ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, ध्यास लागणं, वेध लागणं, ध्यास लागणं, हे जे आहे. तर हे जे आहे माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेख. आता संकल्प ह्याचा अर्थ की तुझ्या मनातले जे संकल्प आहेत, म्हणजे तुझ्या मनातल्या इच्छा, की यज्ञ कशासाठी केला जात असे, तर आपल्या इच्छा देवाकडे व्यक्त करायच्या आणि देव मग त्या इच्छा पूर्ण करेल यासाठी तो यज्ञ केला जात असे. तर या ठिकाणी तो जो संकल्प, यज्ञाचा संकल्प, ह्याचाच अर्थ की यज्ञामध्ये आपली इच्छा व्यक्त करणं आणि मग ते ईश्वराकडे ती इच्छापूर्तीचं मागणी करणं. तर हे जे आहे तर तो जो संकल्प जाळणे निषेख, म्हणजे ज्या वेळेला तुला असं, आता अर्जुनाला ते म्हणतायत की अर्जुना ज्या वेळेला तुला केवळ माझंच अनुसंधान लागेल, माझाच वेध लागेल, माझाच ध्यास तुझ्या मनामध्ये असेल, माझाच विचार फक्त तुझ्या मनामध्ये असेल, त्यावेळेला काय होईल, संकल्प जाळणे निषेख, म्हणजे तुझे स्वतःचे जे काही संकल्प, संकल्प म्हणजे इच्छा की ह्याच्यासाठी मी हे करतोय, ही जी भावना असते कर्माच्या मागे, तर ते सगळे संकल्प जाळणे निषेख, म्हणजे पूर्णतः ती जाळून तू टाक किंवा टाकले जातील. केवळ माझं अनुसंधान तुझ्या मनामध्ये असू दे आणि तुझ्या मनातले बाकीचे सगळे जे संकल्प आहेत ते निषेख, म्हणजे पूर्णतः काही त्यातलं ठेवायचं नाही, इतके ते पूर्णतः जाळून टाकायचे. आणि असंच म्हणजे ते उरणारच नाही अशी अवस्था ज्या वेळेला आपली निर्माण होईल. म्हणजे ह्याचा अर्थ असा की यज्ञ म्हणजे कर्म, हे आपण कर्मयोगामध्ये पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना, की यज्ञ करणं म्हणजे कर्म करणं, ही कल्पना गीतेमध्ये आहे. तर ह्या ठिकाणी
असं ज्या वेळेला होईल की तुझ्या मनातले सगळे संकल्प जाळले जातील आणि केवळ तुझ्या मनामध्ये माझंच अनुसंधान राहील, त्यावेळेला मद या जी चोख याची नावं, म्हणजे तू केवळ माझ्यासाठी ते कर्म करतोयस, तू केवळ माझ्यासाठी तो यज्ञ करतोयस, चोख यज्ञ तू करतोयस, हे निश्चितपणे होईल. म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छापूर्तीची मागणी न करता ईश्वराला जे अपेक्षित आहे त्या ईश्वरासाठी मी कर्म करतोय. मग ते कुठलंही कर्म असू दे, लहान मोठं कुठलंही कर्म करत असताना हे आपण ईश्वरासाठी करतोय, अशी जर भावना मनामध्ये आली तर मग त्याच्यात ते कर्म आपल्या वाट्याला का आलं, ते कर्म कमीपणाचं आहे, हे आपल्याला का करावं लागतं आहे, त्याच्यामध्ये मला त्रास होतो आहे वगैरे, हे सगळं आपण विसरू शकतो. याचं कारण म्हणजे तो अनुसंधान आपलं फक्त तिथे असतं, ध्यास फक्त ईश्वराचा असतो. तो म्हणून मद या जी ह्या शब्दाचं इतकं सुंदर त्यांनी ह्या ओळीमध्ये तो शब्दाची कल्पना किंवा ती संकल्पना आणलेली आहे की यज्ञ करायचा, ईश्वरासाठी यज्ञ करायचा म्हणजे काय, तर ईश्वरासाठी कर्म करायचं. आणि ते कर्म कसं करायचं, तर आपल्या मनातले संकल्प पूर्णतः जाळून केवळ ईश्वराचं अनुसंधान ठेवून ज्या वेळेला आपण कर्म करतो त्यावेळेला तो ईश्वरासाठी केलेला यजन किंवा यज्ञ असू शकतो, चोख. त्याला मद्याजी चोख असं नाव आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. आता पुढे ऐसा म्हणजे आता पुढचं जे हे आहे ना 34व्या श्लोकातला पुढचा जो भाग आहे तो पुढे आलेला आहे, पुढच्या ओव्यांमध्ये आला आहे, तो आपण पाहू. ऐसा मिया आथिला होसी ते तर माझियाची स्वरूपा पावसी, हे अंतःकरणीचे तुझ पासी बोलीजत असे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे जे आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं की तू मनमनक हो, तू मदभक्त हो, तू मदियाजी हो, तू फक्त मला नमस्कार सर्वत्र कर, हे जे सगळं त्यांनी सांगितलं ते तू केलंस की ऐसा मिया आथिला होसी, म्हणजे तू माझा होशील. मिया आथिला होशील म्हणजे तू माझा होशील, म्हणजे माझ्यासाठीच सगळं तुझं जीवन आहे अशी तुझी अवस्था होईल. तू मिया आथिला होसी. माझियाची स्वरूपा पावसी, माझ्या स्वरूपाशी तू मिळून जाशील, म्हणजे तुझं स्वरूप वेगळं राहणार नाही. हे शेवटी पुन्हा सगळं 18व्या अध्यायामध्ये शेवटी सांगितलेलं आहे की अशाच प्रकारे म्हणजे त्या अर्जुनाच्या मनातला अहम जो आहे की मी अर्जुन आणि माझं मी काय करतोय, ही जी त्याच्या मनातली भावना आहे ती सगळी भावना ते काढून टाकतायत आणि हे सगळं जे काय आहे ते ईश्वरासाठी आहे ही भावना त्याच्या मनामध्ये दृढ करतायत. तर ते अशा प्रकारे इथपासून जी काही सुरुवात झालेली आहे ती 18व्या अध्यायापर्यंत इतकी हेच विचार आणखी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर मी या आखिला होसी म्हणजे असा तू माझा होशील, माझ्या स्वरूपाशी तू येऊन मिळशील आणि हे अंतःकरणीचे तुझं पासी बोलीजित असते. म्हणजे माझ्या अगदी अंतःकरणातलं जे काही गुह्य आहे ते मी तुला सांगतोय. अंतःकरणीचे म्हणजे आतलं माझा जो हृदय, तिथे सुद्धा 18व्या अध्यायात असं आहे हृदय एक झाले असं म्हटलंय. म्हणजे ह्याचं हृदय आणि त्याचं हृदय एक होऊन गेलं अशी अवस्था अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची झाली असं 18व्या अध्यायात आहे. इथे असं म्हटलंय की हे अंतःकरणीचे तुझं पासी बोलीजित असे. म्हणजे माझ्या मनातलं जे काही आहे अंतःकरणातलं जे आहे ते मी तुला सांगतोय. अगा म्हणजे अर्जुनाला म्हणतायत की अरे अर्जुना, अगा अवघिया चोरिया आपुले
जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी. म्हणजे अर्जुना, अवघिया चोरिया आपुले जे सर्वस्व आम्ही असे ठेवले, म्हणजे आत्तापर्यंत हे जे काही मी तुला सांगतोय हे सगळं मी अंतःकरणात चोरून ठेवलं होतं. इतर कोणाला मी ते दिलं नाही, इतर कोणाला मी सांगितलं नाही अर्जुना, केवळ तुला मी हे सांगतोय. अगा अवघिया चोरिया आपुले, चोरून ठेवलं होतं माझ्या आतमध्ये, मनामध्ये जे सर्वस्व आम्ही असे ठेविले ते पावोनी, ते तुला आता सांगितलंय आणि ते तुला पोचलं, ते तुला कळलं. ते पावोनी सुख संचले होऊनी ठासी, म्हणजे तुला सर्व सुख, संपूर्ण सुख तुला मिळेल आणि त्या सुखामध्ये तू राहशील. हे जे काही माझ्या अंतःकरणातलं मी तुला देतोय ते तू घे आणि त्याच्यामधून तू संपूर्णतः सुखी होशील. इथे खरं म्हणजे ह्या श्रीकृष्ण जे काही ह्याला अर्जुनाला जे काही सांगतायत ते ह्या ठिकाणी संपतं, इथे संपतं. 520 ओवी जी आहे तिथे संपतं. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे ना तो संजयाच्या तोंडी आहे. संजय कारण धृतराष्ट्राला ते सगळं निवेदन करतोय, काय घडतंय, काय श्रीकृष्ण काय म्हणतोय, अर्जुन काय म्हणतोय, हे सगळं सांगतोय कोण, तर संजय सांगतोय धृतराष्ट्राला. तर त्याचा उल्लेख आहे आणि तो सगळा मी घेत नाही, पण त्याच्यातले काही महत्त्वाच्या गोष्टी घेते. सुंदर उल्लेख आहे आणि तो मी थोडक्यामध्ये आपण पाहूया. ऐसे सावळेनी परब्रह्मे भक्त काम कल्पदुमे बोलिले आत्मारामे संजयो म्हणे. संजय म्हणाला की असं म्हणजे जे आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं ते असं सावळेनी परब्रह्मे, म्हणजे तो सावळा परब्रह्म म्हणजे श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णाला म्हटलंय सावळेनी परब्रह्मे. आणि त्याला एक विशेषण लावलंय भक्त काम कल्पदुमे, म्हणजे भक्तांची जी काही इच्छा असते त्या इच्छा पूर्ण करणारा हा कल्पवृक्ष आहे. कल्पदुम म्हणजे कल्पवृक्ष, असा तो कल्पवृक्ष आहे, असा तो परब्रह्म. सावळेनी परब्रह्मे, अशा त्या सावळ्या भगवान श्रीकृष्णाने जो भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षासारखा आहे, अशा त्या सावळ्या परब्रह्मानी बोलिले आत्मारामे, म्हणजे ह्याला अर्जुनाला असं सांगितलं, असं संजय म्हणाला. संजयानी असं म्हटलं. आणि मग पुढे असं म्हटलंय, अहो ऐकिजत असे की अवधारा तव या बोला निवांत म्हातारा जैसा म्हसा नुठी का पुरा तैसा उगाची असे. म्हणजे हे सगळं सांगितलं की असं असं हा भगवान श्रीकृष्णाने असं सांगितलं असं संजय म्हणाला. आणि धृतराष्ट्राकडे त्यांनी पाहिलं, म्हणजे ज्ञानदेवांनी ना गीता नाट्य रूपामध्ये आणली आहे पा, की आपल्या समोर प्रसंग उभा केलाय. जी गीतेच्या श्लोकामध्ये हे कुठे नाहीये, पण त्यांनी तो प्रसंग उभा केलाय आपल्या डोळ्यासमोर, की असंच झालं की धृतराष्ट्राकडे त्यांनी पाहिलं. हे नाटकातच घडतं ना, हे नाट्य रूपांतर आहे. तर त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी ह्याच्याकडे म्हणजे त्याच्यामध्ये अभिप्रेत असं आहे की त्यांनी धृतराष्ट्राकडे पाहिलं असं बोलून, की असं असं हा सावळ्या ह्या परब्रह्माने हे सांगितलं असं म्हटलं. आणि धृतराष्ट्राकडे पाहिलं आणि मग म्हणाला, अहो ऐकी जत असे की अवधारा, म्हणजे लक्षपूर्वक ऐकताय ना तुम्ही. त्या ह्याला धृतराष्ट्राला असं म्हटलं, ऐकताय ना तुम्ही मी जे सांगतोय ते. तव या बोला निवांत म्हातारा जैसा म्हसा नुठी का पुरा तैसा उगाची असे. म्हणजे एखादा रेडा पुराचं पाणी वाहतंय
पण तरी सुद्धा हलत नाही, उठत नाही. असा रेडा जसा असतो तसं ह्या धृतराष्ट्राचं वर्णन केलंय त्यांनी, की हा धृतराष्ट्र म्हणजे हा म्हातारा कसा आहे, इतका निवांत आहे, हे इतकं काहीतरी इथे चांगलं बोललं गेलंय आणि ते मी ह्याला सांगितलंय, पण हा इतका निवांत आहे जैसा म्हसा, म्हसा म्हणजे रेडा जैसा म्हसा नुठी का पुरा, म्हणजे पुराचं पाणी वाहतंय पण हा उठत नाही, हालत नाही, अशा प्रकारे इतका निवांत आहे. तैसा उगाची असे, असा इतका अगदी शांतपणे तसाच आहे, त्याच्यावरती काही परिणाम झालेला नाहीये हे त्यांनी पाहिलं. आणि मग तेथ संजये माथा तुकिला, हा अमृताचा पाऊस वर्षला, की हा येथ असं तुची गेला सेजिया गावा. म्हणजे तो संजय म्हणतोय की मान हलवली त्यांनी आणि म्हणाला की इथे अमृताचा पाऊस पडतोय, म्हणजे भगवंत जे काय सांगतायत ते त्यांचे बोल म्हणजे अमृताचा पाऊस आहे जणू काय, तर अमृताचा पाऊस पडतोय. आणि हा म्हातारा कुठे आहे, तर हा येथ असं तुची गेला, म्हणजे इथे असून सुद्धा सेजिया गावा म्हणजे शेजारच्या गावाला गेलाय, म्हणजे लक्ष नाही आहे त्याचं. ह्या इतकं सुंदर काही इथे मिळतंय पण त्याच्याकडे लक्षच नाही, तो शेजारच्या गावाला गेलाय. पण पुढे म्हटलंय तरी दातारू हो आमुचा, म्हणून हे बोलता मळेल वाचा, काही झाले ययाचा स्वभावोची ऐसा. म्हणजे हा शेवटी माझा दाता आहे, धृतराष्ट्र हा माझा दाता आहे, माझा दातारू, ह्याचा अर्थ की माझा धनी आहे, तो माझा दाता आहे, त्याच्याबद्दल मी काही असं बोलणं म्हणजे काय म्हणून असं जर मी बोललो तर मळेल वाचा, माझीच वाचा मळेल. जे त्याला तो ऐको न ऐको आपण सांगण्याचं आपलं काम करतोय, पण त्याला आपण काही अपशब्द बोलणं ह्यानी माझी वाचा मळेल असं म्हणताय. संजय म्हणतोय काही झाले ययाचा स्वभावोची ऐसा, म्हणजे काय करायचं याचा स्वभावच असा आहे, हां सोडून द्यायचं ह्या गोष्टी, त्याचा फारसा विचार करायचा नाही. आणि आता पुढचं जे आहे ना ते असं आहे की असं एवढं झालं धृतराष्ट्राबरोबर, तो म्हणजे एवढं हे बोलणं वगैरे त्याच्या बाबतीमध्ये झालं. आणि त्यानंतर संजयाची स्थिती काय झाली त्याचं ज्ञानदेवांनी वर्णन केले. कारण जे त्यांनी म्हटलं इथे अमृताचा पाऊस पडतोय, तर त्या अमृताच्या वर्षावानी संजयाची स्थिती कशी झाली हे इतकं सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आणि ते असं सांगितलंय, परी बापू भाग्य माझे, जे वृत्तांत सांगावयाचे नि व्याजे, कैसा रक्षिलो मुनिराजे श्री व्यासदेवे. म्हणजे माझं भाग्य म्हणतो तो की हे धृतराष्ट्राला हा सगळा वृत्तांत सांगण्यासाठी, व्याजे म्हणजे त्या कारणासाठी, तो वृत्तांत सांगण्यासाठी माझी नेमणूक त्यांनी केली, ह्या कारणासाठी मी इथे आहे. आणि त्यामुळे कैसा रक्षिलो मुनिराजे व्यासदेवे, म्हणजे व्यासदेवांनी माझं, म्हणजे मुनिराज व्यासदेव एकत्र शब्द आहेत, व्यासांना मुनिराज म्हटलेलं आहे. मुनिराज व्यासांनी माझं रक्षण केलं, म्हणलं माझं रक्षण केलं. आता हे जे म्हटलंय ना रक्षिलो मुनिराजे, त्या रक्षिलो शब्दाला सुद्धा अर्थ आहे, लक्षात घ्या की असं नुसतंच तो शब्द वाचून पुढे जायचं नाहीये. तर रक्षिलो ह्याचा अर्थ काय होतो, तर हे जे अमृताचे बोल माझ्या कानावर पडतायत त्यामुळे माझ्यामध्ये जे काही परिवर्तन होतंय, मला जे काही सगळं ज्ञान मिळतंय, जे अंतःकरणातले जे गुपित भगवंताच्या की जे त्यांनी कोणाला दिलं नाही ते अर्जुनाला सांगण्यासाठी त्यांनी ते स्पष्टपणे तो बोलला, पण ते मला लाभलं. आणि त्यामुळे मी रक्षिलो म्हणजे काय, तर जन्म मरणाच्या
या संसार चक्रातून माझं रक्षण झालं. म्हणजे ह्यापुढे मला आता जन्म नाही, मला मृत्यू नाही, माझं रक्षण झालं. म्हणजे केवळ ते किती महत्त्वाचे बोल आहेत की ते माझ्या कानावर पडल्यामुळे मी वाचलो. धृतराष्ट्राचं काही होऊ दे, त्याला त्याची परवाच नाही, पण निदान मला केवढा मोठा लाभ झाला की मी ह्या सगळ्या संसार चक्रातून वाचलो. म्हणजे केवळ ते शब्द मला मिळाले, मला लाभले आणि त्याच्यातून माझं रक्षण झालं. असं संजयाचा केवढा सुंदर भाव ह्याच्यामध्ये दाखवला आहे. असं तो म्हणाला. आणि मग त्यानंतर त्याची स्थिती काय झाली? येतुले हे वाडे सायासे जव बोलत असे दृढे मानसे तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विक केले. ह्याचा अर्थ असा की असं तो बोलतोय, हे असं मला एवढा लाभ झाला असं त्यांनी बोलला मात्र तो. आणि तेवढ्यात त्याची स्थिती अशी झाली, जव बोलत असे दृढे मानसे, म्हणजे असे शब्द तो बोलतोय मात्र तेवढ्यामध्ये तव न धरवेची आपुलिया ऐसे सात्विक केले. म्हणजे अशी काही सात्विक स्थिती, ज्याला अष्टसात्विक स्थिती असं काही या अध्यात्मामध्ये म्हटलं जातं, की अगदी अंतिम जे काही सात्विकतेचं रूप असतं ती सात्विक स्थिती ह्याला संजयाला प्राप्त झाली. न धरवेची म्हणजे अगदी ज्याला अनकंट्रोलेबल म्हणतात, म्हणजे आपण ते हे करताच येत नाही, म्हणजे ते आपोआप होतच गेलं. न धरवेची आपुलिया ऐसे सात्विक केले. म्हणजे ते शब्द कानात पडले आणि त्याचा परिणाम असा झाला की अशी काही एक प्रचंड सात्विकता. आणि ती सात्विकता म्हणजे काय हे आता पुढच्या शब्दांमध्ये येईल, की असं काही त्याची स्थिती झाली, अशी सात्विक स्थिती झाली की पुढे काय झालं पहा. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेथीची तेथ आपाद कंचुकित. रोमांच आले. इथपर्यंत आधी घेऊया की चित्त चाकाटले म्हणजे चित्त चकित झालं. म्हणजे चित्ताला संजयाच्या चित्ताला कळेना की आपलं काय होतंय. ही अशी काही स्थिती त्याची झाली की आपलं काय होतंय हेच त्याला कळेना. चित्त चाकाटले आणि आटू घेतो म्हणजे आटणी, चित्ताची आटणी झाली. ह्याचा अर्थ की चित्त राहिलंच नाही. चित्त, त्याचं चित्त म्हणजे चित्त हे शेवटी काय, आपलं बुद्धी, मन, चित्त, अहम हे शेवटी आपले भौतिक स्थिती आहे. ही आपली सगळी भौतिक स्थिती आहे, देहाची स्थिती. ते चित्त त्याचं राहिलंच नाही. सूक्ष्म देह असतो चित्त, हे सूक्ष्म देह म्हटलं जातं. मन ह्याला सुद्धा, कारण व्यक्त होत नाही ना ते, म्हणून त्याला सूक्ष्म म्हणतात. तर सूक्ष्म आहे, पण ते सुद्धा असं झालं की ते आटू घेतं. म्हणजे ते चित्ताची आटणी झाली. म्हणजे त्याचं चित्तच आपण म्हणतो ना भानावर राहिलाच नाही, तो भानावरच राहिला नाही, अशी त्याची स्थिती झाली. वाचा पांगुळली, त्याला पुढे बोलवे ना. वाचा पांगुळली जेथीची तेथ, पुढे काहीच बोलता येईना. आपाद कंचुकित रोमांच आले. म्हणजे अगदी आतपर्यंत त्याच्या रोमांच आले. संबंध आपाद म्हणजे पायापासून ते वरपर्यंत रोमांच आले त्याच्या शरीरावरती. अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे. आतुलिया सुखमोर्चिने सुख उर्मीचे, उर्मी आहे तिथे शब्द, सुख उर्मीचे बले बाहेरी कापे. म्हणजे डोळे अर्धोन्मिलित झाले. इतकं म्हणजे देहाची स्थिती अशी विचित्र काहीतरी झाली. डोळे पाण्याने भरले, आनंद जलाने भरले. आणि आतमध्ये अशा काही सुखाच्या उर्मी आल्या. सुख उर्मीचे बळे म्हणजे आतमध्ये अशा सुखाच्या उर्मी आल्या की
बाहेरी कापे म्हणजे त्याचं शरीर कापायला लागलं. पै आघवाची रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी, लेईला मोतियांची कडियाळी आवडे तैसा. म्हणजे पै आघवाची रोममुळी म्हणजे अर्जुनाला सांगतायत, अरे बाबा असं त्याची स्थिती झाली. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात, श्रोत्यांना म्हणतात, चुकून मी म्हटलं, ज्ञानदेव श्रोत्यांना सांगतात पै याचा अर्थ, अरे बाबांनो त्याची स्थिती अशी झाली की आघवाची रोममुळी म्हणजे त्याच्या केसांना आली स्वेद कणिका निर्मळी. पुढचं हे त्याला जोडून घ्यायचं. आघवाची रोममुळी आली स्वेद कणिका निर्मळी म्हणजे त्याच्या केसांमध्ये, केसाच्या मुळांमध्ये घाम फुटला. स्वेद म्हणजे घाम, घामाचे थेंब आले. आणि लेईला मोतियांची कडियाळी, हे तर फार सुंदर वर्णन आहे की जणू काही मोतियांचा, कडियाळी म्हणजे अंगरखा, जणू काही त्याने मोतियांचा अंगरखा घातलाय संजयाने, असं तेज त्याच्या रूपावरती आलं. मोतियांची कडियाळी म्हणजे मोतियांचा अंगरखा जणू काही त्यांनी घातलाय, असं त्याला तेज आलं. असा आवडे तैसा म्हणजे तो असा काही, तो अशी त्याची सगळी स्थिती झाली. ऐसा महासुखाचे नि अतिरसे, जेथा आतणी होईल जीवदशे, तेथे निरोविले व्यासे, ते नेदीच हो. ह्याचा अर्थ असा की इतक्या त्या महासुखाच्या अतिरसामध्ये काय झालं होतं की जेथ आटणी होईल जीवदशे, जीवदशा जी आपली असते ती जीवदशेची आटणी म्हणजे जीव संपलाय, जणू काही जीवदशाच संपली आहे. सगळी देहबुद्धी त्याची सगळी संपूनच गेलेली आहे, जीवदशा सगळी संपूनच गेलेली आहे. अशी त्याची आटणी म्हणजे असा तो पूर्णतः त्याचं स्वरूप असं झालं की म्हणजे जीव हे त्याचं वेगळं स्वरूप न राहता तो शिवामध्ये आता तो मिळून जातोय, अशी त्याला ती आटणी म्हटली. आटणी म्हटलेलं आहे याचा अर्थ येतो की जीवा शिवाचं मिलन म्हणतात ना, तसं ते जीव दशा त्याची संपून तो आता मुळी शिवामध्ये, त्या ईश्वरामध्ये तो पूर्णतः मिळूनच गेलाय, अशी त्याची स्थिती झाली. आणि अशी स्थिती झालेली असताना म्हणजे आता ती आटणी होतीये अशी त्याची झाली नाही, ती अशी आटणी होते आहे अशी स्थिती त्याची झाली. तेवढ्यामध्ये तेथे याचा अर्थ तेवढ्यामध्ये निरोविले व्यासे, ते नेदीच हो म्हणजे व्यासांनी ते व्हायला दिलं नाही. आलं लक्षात तुमच्या की व्यासांनी ते व्हायला दिलं नाही. कारण जर समजा त्याची जीवदशा आटूनच गेली असती तर पुढचं तो काही बोलूच शकला नसता. आणि त्याची तर योजना केली होती, धृतराष्ट्राला सगळा वृत्तांत अजून पुढे सांगायचा आहे युद्धाचा, त्याच्यासाठी योजना केलेली होती. म्हणून ती आटणी व्हायलाच दिली नाही. होईल अशी अवस्था आली आणि तिथेच निरोविले म्हणजे ते व्यासांनी ते सगळं आवरून धरलं आणि ते होऊ दिलं नाही. आणि मग काय झालं, कारण व्यासांना तेच अपेक्षित होतं की त्याची जीवदशा जाऊ नये, त्याचे श्रवण जी शक्ती आहे तिचं काम तसंच राहिलं पाहिजे, त्याच्या दृष्टीची शक्ती तशीच राहिली पाहिजे, तरच तो जे काही सांगायचं आहे धृतराष्ट्राला ते सांगू शकेल. आणि म्हणून व्यासाने ते आवरलं, त्याची जीवदशा तशीच ठेवली. आणि मग पुढे काय झालं, आणि कृष्णार्जुनाचे बोलणे घो करी आले श्रवणे, म्हणजे घो घो करत असं म्हणतो ना आपण, तसं आता एकदम त्याचे नाहीतर कान बंदच झाले होते बाकी सगळ्याकडून, तर आता त्याला एकदम
सगळं कृष्ण काय बोलतोय, अर्जुनाला काय सांगतोय, म्हणजे कृष्णार्जुन संवाद ज्याला म्हणतात, तो घो घो करत त्याच्या कानामध्ये आला. कृष्णार्जुनाचे बोलणे घो करी आले श्रवणे, की देह स्मृतीचा तेने वापसा केला. म्हणजे देहाची स्मृती जी जात चालली होती ती वापसा केली, ही म्हणजे पुन्हा परत आणली. देह स्मृती परत आणली, देहबुद्धी त्याची पुन्हा आणली. आणि मग तेव्हा नेत्रीचे जळ विसर्जी, सर्वांगीचा स्वेदू परिमार्जी, देवीचं अवधान म्हणे होजी धृतराष्ट्राते. म्हणजे मग त्यांनी आपलं डोळ्यामध्ये आलेलं पाणी पुसून टाकलं, अंगावर आलेलं घाम पुसून टाकला आणि ते धृतराष्ट्राला म्हणाला, अवधान द्या. आता मी तुम्हाला कृष्ण आणि अर्जुन संवाद ह्याच्या पुढे सांगतोय, अवधान द्या. म्हणजे मी नेहमी ह्या गोष्टी घेत नाही, पण फार सुंदर वर्णन आहे आणि म्हणून मी हे घेतलं. आता 9वा अध्याय इथे अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सुंदर अध्याय इथे संपला. आणि तो सुंदर कसा आहे याचं वर्णन आता 10व्या अध्यायामध्ये पहा, इतकं सुंदर ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. ते आपण नंतर आता 10व्या अध्यायामध्ये पाहणार. 10वा अध्याय सुरू करतो. या 10व्या अध्यायाची सुरुवात आहे ना, ती सुरुवात म्हणजे पहिल्या ओवीपासून ते 22व्या ओवीपर्यंत जवळजवळ असा भाग आहे की ज्यामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुचं वर्णन केलं. पण मी सगळं घेणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की मी माझा सगळा रोख आहे तो कृष्णार्जुन संवादाकडे आहे. कारण मला पुन्हा मी म्हणत नाही, पण मला आपले सगळे 18 अध्याय हे पूर्ण माझ्या हातून व्हावेत अशी इच्छा आहे. आणि त्यातला जो महत्त्वाचा कृष्णार्जुन संवादाचा भाग तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे मला. आणि म्हणून मी काही गोष्टी टाळते, त्याच्यामध्ये हे सगळं मी घेणार नाही आहे. गुरुला केलेलं नमन जे आहे संबंध ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवाने केलेलं गुरुला केलेलं नमन, हे म्हणजे प्रत्येक अध्यायामधलं शोधून काढून त्याच्यावरती कित्येक तास बोलता येईल अशा प्रकारचं ते सगळं वर्णन आहे. आणि तेवढा अवधी माझ्याकडे नाही, तर म्हणून मी ते टाळते आहे. फक्त मी एवढंच सांगते की ह्याच्यातला ना पहिली जी ओवी आहे ना ती मात्र मी घेणार आहे. त्याचं कारण असं आहे की ती सगळ्याच ओव्या मी वाचल्या, पण ते पहिल्या ओवीमध्ये जे काही इतकं सुंदर ते वर्णन आहे आणि ते कदाचित तितकं जशा प्रकारे ते पोचायला पाहिजे तसं कदाचित तुमच्यापर्यंत एरवी पोचणार नाही, म्हणून मी फक्त पहिली ओवी तेवढी मी घेणार आहे. आता हे जे आहे ना, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की ज्ञानदेवांनी त्यांची गुरुभक्ती इतकी सुंदर सगळ्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे की हे वर्णन वाचत असताना मला सकाळी आठवण झाली 6व्या अध्यायाचा शेवटचा भाग आहे, तोही कदाचित मी टाळला असणार, पण मी हे असे सगळे भाग टाळते. पण त्या भागामध्ये ना एक फार सुंदर विचार आहे की जो सांगते मी तुम्हाला आत्ता, असा की 6व्या अध्यायाच्या अखेरीला तुम्ही वाचा, त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की ज्ञानदेवांनी इतके सुंदर गुरुचं वर्णन अशा प्रकारे केलं आहे की गुरूंनी, म्हणजे निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु, तर गुरूंनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्यामुळे म्हणजे
हात ठेवण्याने गुरुचा हात माझ्या डोक्यावरती आहे, त्यामुळे पुढे काय झालं तर त्या ओवीमध्ये त्यांनी असं 6व्या अध्यायात म्हटलंय की धान्याचं बी पेरतात ना शेतामध्ये, ते ज्याच्यातून पेरतात त्याला चाडा म्हणतात. तर त्या चाड्यातून जसं धान्य पेरावं जमिनीमध्ये, तसं केवळ त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या मुखातून, माझ्या तोंडातून त्यांनी आत्मज्ञानाचे असे काही बोल वदवून घेतले. नुसता हात त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझ्या मुखातून त्यांनी असे, म्हणजे धान्य पेरणं ही कल्पना इतक्या सुंदर शब्दामध्ये त्यांनी आणली आहे की माझ्या मुखातून असे बोल वदवून घेतले की जे बोल हे श्रोत्यांच्या मनोभूमीमध्ये आत्मज्ञानाचं बीज पेरल्यासारखं त्यामुळे झालं. आत्मज्ञानाचं बीज श्रोत्यांच्या मनामध्ये पेरलं गेलं. हात ठेवला होता माझ्या मस्तकावरती आणि त्यातून ते असे आत्मज्ञानाचे बोल बाहेर पडले की श्रोत्यांच्या मनोभूमीमध्ये ते ज्ञानाचं बीज पेरलं गेलं. असा उल्लेख त्यांनी 6व्या अध्यायात केला. म्हणजे खरंच हे इतके सुंदर उल्लेख आहेत की ते खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासारखे आहेत, पण ते तेवढा वेळ मी देत नाही. आपण तसं ही जी आता पहिली ओवी जी आपण पाहतोय ना, ती सुद्धा अशीच मला फार महत्त्वाची वाटते आणि त्यातले काही शब्द नीट स्पष्ट व्हावे असं मला फार वाटतं, म्हणून मी त्याचं फक्त स्पष्टीकरण करते आणि मग पुढे जाणार आहे. ह्या पहिल्या ओवीमध्ये असं म्हटले, नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. आता ह्याच्यामध्ये त्यांनी गुरुला 3 प्रकारची विशेषणं लावली. तीन विशेषणं ह्या ओवीमध्ये गुरुबद्दल त्यांनी उद्गार काढलेले, गुरुचं वर्णन केलं आहे. असं विशेषण नाही म्हणत मी, गुरुचं वर्णन 3 प्रकारे केलं आहे. आणि ते कसं तर नमस्कार करतायत, ते गुरूंना नमस्कार करतायत आणि तो नमस्कार करताना काय म्हणतायत, गुरूंचा उल्लेख कसा करतायत, विशद बोध विदग्धा असं पहिला उल्लेख आहे. विशद बोध विदग्धा म्हणजे बोध आता हा शब्द माहिती आहे तर बोध विशद करणं. बोध जो काही सगळा बोध आहे, ह्या गीतेमधला जो सगळा बोध आहे तो बोध तुम्ही स्पष्ट करून सांगता. आणि त्याच्यामध्ये तो जो विदग्धा शब्द वापरला आहे ना, त्याच्यातून एक असा अर्थ स्पष्ट होतो की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये, म्हणजे आता जो बोध ते सांगतात त्यावेळेला ऐकणाऱ्याच्या मनामध्ये काय शंका येतील, त्या शंका आधीच विचारात घेऊन त्याचं निरसन करून बोध तुम्ही विशद केलेला आहे. आलं लक्षात? फार सुंदर. म्हणून तो विदग्धा शब्द आहे ना, तो ह्या ठिकाणी फार सुंदर त्याचा अर्थ आहे की असा तो तुम्ही बोध विशद करता, असा बोध तुम्ही स्पष्ट करता की श्रोत्यांच्या, शिष्यांच्या, तुमच्या समोर जे कोणी आहेत त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका येतील त्या शंका आधीच तुम्हाला कळतात आणि त्या शंकांचं निरसन तुम्ही करूनच तो बोध देतात. म्हणजे बोध नुसता नाही आहे, इतका तो स्पष्ट केलेला आहे की शंका पुढे राहणारच नाही. त्या शंकांचं निरसन त्या बोधामधूनच होईल. अशा प्रकारे असा तुम्ही विशद बोध विदग्धा या शब्दामध्ये इतका सुंदर अर्थ आहे. म्हणजे गुरुचं वर्णन किती सुंदर प्रकारे केलेलं आहे. विशद बोध विदग्धा. त्याही पेक्षा आणखीन सुंदर पुढचा उल्लेख आहे.
विद्यारविंद प्रबोधा म्हणजे विद्या अरविंद प्रबोधा असा शब्द येतो. अरविंद शब्द आहे तिथे. आणि अरविंद म्हणजे कमळ. कमळ, अरविंद याचा अर्थ कमळ. आणि कमळ म्हणजे कमळामध्ये सुद्धा काही सूर्यविकासी असतात, काही चंद्रविकासी असतात. अरविंद हे सूर्यविकासी कमळाला म्हटलं जातं. सूर्यविकासी कमळाला अरविंद म्हटलं जातं. आणि हे म्हणजे हे अरविंद म्हणजे हे कमळ कसलं आहे? विद्यारविंद, विद्येचं कमळ. विद्येचं कमळ प्रबोध म्हणजे त्याचा ते फुलतंय. हां, ते फुलतंय. आता नुसतं मी फुलतंय असं शब्द उच्चारते, पण त्या फुलण्यामध्ये अर्थ जो आहे ना, तो प्रबोध याच्यामध्ये जो अर्थ आहे ना, तो फार सुंदर अर्थ आहे. की त्याच्यातला तो जो अरविंद शब्द आहे, कमळाची उपमा देऊन, ते सूर्यविकासी कमळाची उपमा देऊन प्रबोध हा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थ असा आहे की सूर्याच्या किरणांमुळे जे पहा, म्हणजे अरविंद कसं असतं, सूर्यविकासी कमळ कसं असतं, तर रात्रीच्या अंधारामध्ये जे मिटूनच गेलेलं असतं, मिटलेलं असतं जे कमळ, ते सूर्यकिरणांमुळे ते उमलतं. ते उमलतं. हा पहिला त्यातला अर्थ. की सूर्यकिरणं आली की रात्रीच्या अंधारामध्ये ज्याच्या पाकळ्या मिटून गेल्या आहेत, असं ते कमळ त्या सूर्याच्या किरणांमुळे उमलतं. आणि मग त्या कमळाचं जे खरं रूप आहे आणि जो त्याच्यातला सुगंध आहे तो बाहेर पडतो. म्हणजे त्याच्या अंतरंगातला, त्या कमळाच्या अंतरंगातला सुगंध आणि त्याचं खरं सुंदर स्वरूप हे बाहेर पडतं. हां, आता असं म्हणून म्हणजे हे आता कमळाच्या बाबतीत झालं की रात्री ते मिटून गेलंय, सूर्यकिरणं आली की ते उमलतं. उमलल्यानंतर काय होतं, तर त्याच्या अंतरंगातला सुगंध आणि त्याचं खरं सुंदर रूप दिसायला लागतं, बाहेर पडतं ते. तसं आता ही उपमा देऊन गुरूंचं वर्णन केलेलं आहे की गुरूंना या ठिकाणी सूर्य म्हटलंय. हां, गुरूंना या ठिकाणी सूर्य म्हटलंय. आणि ते गुरु काय करतात, तर त्यांच्या ते जे काही ज्ञानाचे किरण पोचवतात, त्या ज्ञानाच्या किरणांमुळे ऐकणाऱ्याचा अंतरंग आतमध्ये आहे. ज्ञान बाहेरून येत नाही, आपल्या आतच ज्ञान आहे. जसा त्या कमळाच्या आतमध्ये सुगंध आहे, तो काही सूर्याने आणून घातला नाही. कमळामध्ये आतमध्ये सुगंध आहे, कमळामध्ये आतमध्ये सुंदर रूप आहे, रंग आहे, ते सगळं आत आहे. पण ते मिटलं होतं अंधारामध्ये. तसं आपलं ज्ञान हे सगळं ह्या प्रपंचातल्या अंधारामध्ये मिटून गेलंय. हां, काय सुंदर उपमा आहे पा. बरोबर आहे ना? म्हणजे पाहिजे तर पुन्हा सांगते, पण मला वाटत नाही पुन्हा सांगायची गरज आहे. पोचलं असेल तुमच्यापर्यंत की सूर्याची उपमा देऊन हा अर्थ त्या ठिकाणी सांगितला की आपलं हे सगळं प्रपंचामध्ये खरं म्हणजे ते ज्ञान, आपला शुद्ध आत्म्याचं रूप, ज्याला कमळाचा सुगंध म्हटलाय, कमळाचं रूप म्हटलंय, कमळाचा रंग म्हटलाय, ते सगळं जे आपलं शुद्ध स्वरूप आहे ते आतमध्ये आहे. हे ज्ञान काही बाहेरून येत नाही, ते ज्ञान आपल्यामध्ये आहे. पण ह्या प्रपंचामध्ये आपण ज्या वेळेला जगत असतो,
त्यावेळेला. आणि म्हणूनच आधी सुद्धा त्याला म्हटलंय ना अर्जुनाला की तू ह्या जगामध्ये, या मर्त्य जगामध्ये जन्माला आलायस, ह्या प्रपंचामध्ये तू गुंतला. तर तसंच आपण सुद्धा या प्रपंचामध्ये गुंतलेलो असतो. त्यावेळेला हे सगळं आपलं खरं रूप, आपला खरा रंग, आपलं सगळं ज्ञान या आतमध्ये दाबलं गेलेलं असतं, त्या आतमध्ये लपलं गेलेलं असतं. त्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाच्या किरणांमुळे ते आपलं रूप, रंग, गंध सगळं बाहेर पडतं कमळासारखं. असं गुरूंचं वर्णन केलं. काय सुंदर वर्णन आहे पहा, की विद्यारविंद प्रबोधा, म्हणजे तू कसा आहेस, तर असा तू गुरु आहेस की त्या सूर्याच्या किरणांमुळे जसं ते अरविंद फुलतं आणि त्याच्या अंतरंगातला सुगंध आणि रूप आणि सगळं बाहेर पडतं, तसा तू असे ज्ञानाचे किरण देणारा आहेस की ते ज्ञानाचे किरण ज्याच्यापर्यंत पोचले पाहिजेत, आधी ते पोचतात ज्याच्यापर्यंत, त्याची ही स्थिती होते. आणि असं त्याचं जे खरं रूप आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये आत्मा, शुद्ध आत्माही आहे, आणि म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अक्षर पुरुष, अक्षर आत्मा असं म्हणतो, तो पण आहे. आणि क्षर आत्माही आपल्यामध्ये आहे. तर तो जो प्रपंचामध्ये गुंतलेला आपला जो क्षर आत्मा आहे, ते सगळं अंधारातलं आपलं रूप आहे, आणि ते सगळं बाजूला होतं, आणि मग असं ते आपलं ज्ञानाचं कमळ फुलतं. असं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचं कमळ फुलतं. असा इतकं एवढ्या त्या शब्दामध्ये इतका सुंदर अर्थ त्यांनी ज्ञानदेवांनी घातला आहे. आता त्यानंतर गुरुचं वर्णन करताना आणखीन तिसरा उल्लेख त्यांनी असा केला आहे, पराप्रमेय. जाऊ ना पुढे. पराप्रमेय प्रमदाविलासिया. आता याच्यामध्ये ना खूप असे शब्द आहेत की ते नीट समजावून घ्या. त्याच्यातला पराप्रमेय हा आधी शब्द आपण लक्षात घेऊ. परा म्हणजे परावाणी. जसं आपण म्हणतो ना अपरा प्रकृती आणि परा प्रकृती. परा प्रकृती ईश्वराची प्रकृती, तसंच परावाणी म्हणजे जे अत्यंत शुद्ध अशा वाणीतून जे काही बोल येतील ते परावाणीचे बोल असतात. त्याच्यामध्ये कुठे पूर्णतः निर्मळ, कुठेही काही कसलाही दोष नसलेले अशा परावाणीतून जे प्रमेय ह्याचा अर्थ ज्ञानाचे जे काही सिद्धांत, ज्ञानाचं सगळं जे काही रूप जे असतं, आणि ते ज्ञान कशाचं, हे पराप्रमेयातून येणारं ज्ञान म्हणजे परावाणीतून मिळणारं ज्ञान हे स्वरूप ज्ञान आहे. स्वरूप ज्ञान ह्याचा अर्थ की आपलं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे, तेच ज्ञान. आलं लक्षात? त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्ञान ह्याचा अर्थ आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते नव्हे. ज्ञान ह्याचा अर्थ की ईश्वराचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, कारण आपण हे त्या ईश्वराचेच अंश आहोत. तर त्यामुळे स्वरूप ज्ञान एवढा शब्द जरी आपण लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. स्वरूप ज्ञान ह्यामध्ये हे दोन्ही अर्थ येतात, ईश्वराचं स्वरूप आणि आपलं स्वरूप. तर असं पराप्रमेय यामध्ये हा अर्थ आहे की ते जे आहे स्वरूप ज्ञान. तर त्याच्या पुढे काय म्हटलंय ना, पराप्रमेय प्रमदा. आता पराप्रमेय इथपर्यंतचा अर्थ सगळा कळलाय तुम्हाला. हां, त्याच्या पुढचा जो अर्थ आहे ना तो असा आहे, पराप्रमेय प्रमदा विलासिया. तो विलासिया हा शब्द त्या प्रमदाला लागून घ्यायचा, म्हणून तिथे रेघ आहे पहा. आहे ना, रेघ आहे पुढे. प्रमदाच्या तिथे थांब म्हणजे तो शब्द संपत नाही. पराप्रमेय प्रमदा विलासिया असा शब्द आहे. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा प्रमदा ह्याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे.
प्रमदा म्हणजे काय, तर प्रमदा याचा अर्थ असा मोहात टाकणारी, म्हणजे स्त्रीला प्रमदा असं म्हटलं जातं. मनुस्मृतीमध्ये प्रमदा हा शब्द स्त्रीला उद्देशून वापरलेला आहे, की स्त्री ही पुरुषाला मोहात टाकणारी, अशा प्रकारचा मनुस्मृतीमध्ये उल्लेख आहे. तर प्रमदा ह्याचा अर्थ मोहात टाकणारी असा होतो. आणि इथे काय म्हटलंय की प्रमदाविलासिया, म्हणजे तुम्ही गुरुला ते म्हणतात की तुम्ही अशा प्रमदेच्या बरोबर विलास करता, अशा प्रमदेच्या बरोबर विलास करता. अशा, आता प्रमदा म्हणजे मोहात टाकणारी, तर अशा मोहात टाकणाऱ्या स्त्री बरोबर तुम्ही विलास करता. हा मोह कशाचा आहे, तर तो मोह फक्त पराप्रमेयाचा मोह आहे. हा म्हणजे तो प्रमदा हा शब्द मागच्याशी जोडून घ्यायचा. हा मोह फक्त तुम्हाला कशाचा आहे, तर पराप्रमेयाचा, म्हणजे ते जे स्वरूप ज्ञानाचा मोह फक्त तुम्हाला वाटतो, बाकी या जगातल्या कशाचाही मोह तुम्हाला वाटत नाही, असे तुम्ही आहात. तर अशा प्रमदेबरोबर तुम्ही विलास करता, म्हणजे केवळ तेवढाच मोह आयुष्यामध्ये तुमच्या आहे, बाकी स्त्री मोह नाही, प्रापंचिक कुठलाही मोह तुम्हाला नाही. तुम्हाला आहे तो मोह फक्त त्या प्रमदेचा आहे. आणि ती प्रमदा म्हणजे कोण, तर ज्ञान, स्वरूप ज्ञान हीच फक्त प्रमदा. म्हणजे शब्द असे घालून त्यांनी आपल्याला गुरूंची महिमा सांगितली आहे, की गुरु कसे आहेत, तर गुरु अशा प्रकारचे आहेत की ज्यांना फक्त स्वरूप ज्ञानाविषयीच मोह आहे, बाकी प्रापंचिक कुठलाही मोह त्यांना नाही, असं ते सांगतात. तर असं हे ह्या गुरूंचं वर्णन त्यांनी पहिल्या ह्या ओळीमध्ये केलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे ना, आता साधारण तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या शब्दांमध्ये पुढचे शब्द इतके कठीण नाही आहेत, पण अशा त्याच्यामध्ये खोलवर अर्थ आहे ह्या शब्दांमध्ये. हे लक्षात घेऊन आता पुढचा भाग जो आहे तो तुमचा तुम्ही वाचा, आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. आपला कुठलीही ज्ञानेश्वरी तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी कुठलीही घेतली तर त्याच्यामध्ये ते अर्थ तुम्हाला मिळतील. फक्त त्याच्यात खोलवर शिरण्याचा प्रयत्न करा, आणि जिथे कुठे तुम्हाला अडेल तिथे मला जरूर विचारा. आता हे सगळं वर्णन करून आता आपण म्हणजे गुरूंचं वर्णन त्यांनी केलं 22व्या ओळीपर्यंत, आणि आता आपण 23व्या ओळीकडे जाऊ. ह्या सगळ्याच ज्ञानेश्वरीमध्ये सतत ज्ञानेश्वरांचा भाव असाच आहे. कुठेही त्यांनी मी हे लिहिलंय, मी हे सांगितलंय असं नाहीच आहे. जे सांगितलंय ते केवळ तुमच्यामुळे मी सांगितलंय असाच भाव आहे. आणि तेच हे आता या ठिकाणी ते ह्या 23व्या ओळीमध्ये म्हणतात. आता आपुलेनी कृपा प्रसादे, ज्ञानेश्वर म्हणतात ते आपुलेनी कृपा प्रसादे, म्हणजे गुरूंना म्हणतायत, त्यांच्या गुरूंना म्हणतायत. आपुलेनी कृपा प्रसादे मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, म्हणजे ओवी स्वरूपामध्ये मी ही सगळी भगवद्गीता सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यापैकी पूर्वखंड विनोदे वाखाणीला. पूर्वखंड 9 अध्याय झाले, आता पुढचे 9 व्हायचे. तर त्या पहिल्या 9 अध्यायांना पूर्वखंड असं म्हटलेलं आहे. तर हा सगळा पूर्वखंड भगवद्गीतेचा मी ओवी स्वरूपामध्ये तुमच्यामुळे तुमच्या कृपेमुळे मी विनोदे वाखाणीला. विनोदे ह्याचा अर्थ सहजपणे आनंदाने, अगदी सहजपणे असा मी सांगितला. आणि आता ह्याच्या पुढे ते पुढचा ज्या 24व्या ओळीपासून आपण जे पाहतो त्याच्यामध्ये ह्या 9
अध्यायांमध्ये काय काय येऊन गेलं त्याचा एक आढावा ज्ञानेश्वरांनी घेतलाय आणि मग ते पुढे 10व्या अध्यायातल्या महत्त्वाच्या भागाला सुरुवात करतात. तर तो आढावा आपल्याही दृष्टीने महत्त्वाचा आहे. आपल्याही मनामध्ये उजळणी होते की आपण कुठल्या अध्यायात काय पाहिलं हे आपल्याला एक निश्चितपणे कळतं. आता 24व्या ओवीपासून पुढे मी घेते. प्रथमी म्हणजे पहिल्या अध्यायात प्रथमी अर्जुनाचा विषादू. बरोबर आहे, विषाद योग असंच नाव आहे की अर्जुनाला जो सगळा खेद झालेला आहे तो त्यांनी व्यक्त करतोय पहिल्या अध्यायामध्ये. दुजी बोलीला योग विषदू परी सांख्य बुद्धीसी भेदू देऊनी. आता मी सगळं फार मोठं वर्णन करत नाही कारण आपण सगळा दुसरा अध्याय खूप चांगल्या प्रकारे पाहिलेला आहे. फक्त या ठिकाणी काय म्हटलंय तेवढं मी सांगते. दुजी बोलीला योगू विषदू म्हणजे योगू हा शब्द या ठिकाणी कर्मयोग ह्या अर्थाने वापरलेला आहे. कर्मयोग. आणि मी शिकवता म्हणजे ज्या वेळेला आपण दुसरा अध्याय पाहत होतो त्याही वेळेला मी हेच म्हटलं होतं की ह्या ठिकाणी योग हा शब्द कर्मयोग या अर्थाने वापरलेला आहे. तर दुजी बोलीला योगू विषदू म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये हा कर्मयोग स्पष्ट केला. पण तो कसा स्पष्ट केला? परी सांख्य बुद्धीसी भेदू देऊनिया. सांख्य आणि म्हणजे सांख्य आणि बुद्धी असे हे दोन शब्द आहेत ह्यामध्ये. सांख्य आणि बुद्धी असे दोन शब्द आहेत. म्हणजे सांख्य योग आणि बुद्धी योग यामधला फरक स्पष्ट करून मी दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. असा त्याचा अर्थ. सांख्य आणि तुम्ही जर दुसरा अध्याय पुन्हा एकदा पाहाल तर तेव्हाही मी हे सांगितलेलं होतं की सांख्य योग हे शब्द एकत्र तिथेही आलेले आहेत आणि तिथेही मी सांगितलं होतं की सांख्य हा वेगळा शब्द आहे, योग हा वेगळा शब्द आहे, आपला बुद्धी हा वेगळा शब्द आहे. तर सांख्य योग आणि बुद्धी योग ह्याच्यातला भेद स्पष्ट करून मी भगवंत म्हणतात की मी दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. आता या ठिकाणी फक्त मी एवढंच सांगते की सांख्य याचा अर्थ ज्ञान असं मी सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा. सांख्य याचा अर्थ ज्ञान आणि बुद्धी असा दुसरा म्हणजे सांख्य योग आणि बुद्धी योग ह्यातला फरक असा की बुद्धी योग तुम्हाला आता मी जर शब्द वापरले तर तुम्हाला आठवेल पहा की जे होते त्यावेळेला त्या सर्वांना हे आठवेल की बुद्धी योग कसा सांगितला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. तर पहा, तू स्थितप्रज्ञ हो. स्थितप्रज्ञ, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, म्हणजे तुझी बुद्धी स्थित होऊ दे, स्थित होऊ दे. हा म्हणजे ती आणि ती स्थित कुठे होऊ दे हे स्पष्ट करताना योगस्थ बुद्धीने तू कर्म कर असं सांगितले. पहा, आठवतं तुम्हाला? योगस्थ होऊन तू कर्म कर असे शब्द त्यांनी वापरलेले. योग बुद्धी, तुझी बुद्धी योगस्थ होऊ दे. आणि ते मी इतक्या प्रकारे मी त्यावेळेला सांगितलं होतं. काही जण नंतर आले म्हणून मी फार थोडक्यामध्ये मी ते सांगते, अगदी थोडक्यात, कारण इतकं सगळं फार स्पष्टीकरण करणं शक्य नाही. योगस्थ बुद्धी याचा फार सुंदर अर्थ आहे आणि जो बुद्धियोग म्हणतात त्या बुद्धियोग यामध्ये ती कल्पना आहे. योगस्थ बुद्धी ही कल्पना आहे आणि योगस्थ बुद्धी होणं याचा अर्थ असा आहे की मी एक अशी उभी रेषा सांगितली होती. हां, नंतरही मी काही वेळेला उल्लेख केलेला आहे. आता नीट लक्षात घ्या, जे उशिरा इथे आले, वर्गाला यायला लागले, त्यांनी हे नीट लक्षात घ्या की मी एक अशी ऊर्ध्व रेषा, उभी रेषा सांगितली होती की ज्याच्यामध्ये म्हणजे ती काय आपल्या शरीरात तसं असतं असं नव्हे, परंतु आपण डोळ्यासमोर ते तसं आणायचं. आणि ती ऊर्ध्व रेषा अशी की सर्वात खाली आपली इंद्रिय, सर्वात खाली इंद्रिय अशी कल्पना करा
की त्या उभ्या रेषेमध्ये सर्वात खाली इंद्रिय आहेत. या इंद्रियांच्या वरती आपलं मन आहे. हां, त्या मनाच्या वरती आपली बुद्धी आहे. एक अशी उभी रेषा लिहून ठेवली कुठेतरी तरी हरकत नाही, म्हणजे तुम्ही कधीही हे विसरणार नाही. तर सर्वात खाली इंद्रिय आहे, त्यावरती मन आहे, त्यावरती आपली बुद्धी आहे, त्या बुद्धीच्या वरती आपला आत्मा आहे. हां, अशी कल्पना कर. आणि आता योगस्थ व्हायचं म्हणजे काय, किंवा योगस्थ आपण केव्हा होत नाही ते आधी आपण लक्षात घेऊ, आणि मग योगस्थ आपण कधी होऊ शकतो हे आपण लक्षात घेऊ. आता योगस्थ आपण कधी होत नाही, ही जी सर्वात खाली आपली इंद्रिय आहे, ती इंद्रिय काय करतात, तर जगातल्या बाह्य गोष्टींचं ज्ञान इंद्रिय घेतात. कारण ती ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्या दृष्टीला दिसतं, आपल्या कानांना ऐकू येतं, आपल्या जिभेला चव कळते, म्हणजे ही सगळी ज्ञानेंद्रिय आहेत. ती ज्ञानेंद्रिय आपलं काम करतात की जगातल्या बाह्य गोष्टींचं ज्ञान आपल्याला देतात. बाह्य गोष्टींचं, हा बाह्य शब्द अगदी महत्त्वाचा आहे या ठिकाणी. बाह्य गोष्टींचं ज्ञान ते आपल्याला देतात इंद्रिय. आता ते जे ज्ञान आहे ते अशा प्रकारचे की जसं आपल्याला वाटतं ह्या पदार्थाची चव फार छान आहे बरं का, आणखी खावा असं वाटतं. म्हणजे मग आपल्या जिभेनी आपल्याला त्या चवीचं असं काही ज्ञान दिलं की आपल्या मनाला असं वाटलं आणखी खावं, बरोबर. किंवा एखादी गोष्ट फार सुंदर आहे असं आपल्याला वाटलं, ते पुन्हा पाहावी, एखादी गोष्ट पुन्हा ऐकावी, असं जे काही चांगलं वाईट जे काही असेल ते ज्ञान ती इंद्रिय मनाला देतात. आणि मन मग काय होतं की मन इंद्रियांकडे खेचलं जातं. लक्षात आलं. आता खेचलं जातं, मी मुद्दाम ऊर्ध्व रेषा सांगितली की मन इंद्रियांकडे खेचलं जातं. ह्याचा अर्थ असा की इंद्रिय खाली आहे, मन त्याच्या वरती आहे. मन खाली खेचलं जातं म्हणजे आपण अधोगतीला जातो, आपण अधोमुख होतो, आपण अधोगतीला जातो. आपलं मन खाली खेचलं जातं इंद्रियांकडे. आणि त्याचबरोबर इंद्रिय बाह्य जगाचं ज्ञान देतात, म्हणजे आपलं मन त्या इंद्रियांमुळे बहिर्मुख होतं. हां, हे सगळे लक्षात, दोन्ही शब्द लक्षात घ्या की परिणाम असे होतात की आपलं मन बहिर्मुख होतं आणि आपलं मन अधोमुख होतं. इंद्रियांकडे जातं आणि बाह्य जगाकडे जातं, म्हणजे अधोमुखता आणि बहिर्मुखता अशी निर्माण. आता त्यानंतर त्याच्यावरती बुद्धी आहे, आणि बुद्धी मग ते जे मन आहे ते जसं इंद्रियांनी मनाला खेचलं तसं मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं. आणि बुद्धीला सुद्धा मन असं सांगतं की नाही नाही हे खूप चांगलं आहे, आपल्याला हे हवं आहे असं म्हटल्यानंतर आपोआपच बुद्धी त्याचं समर्थन करते. त्या गोष्टीचं काय होतं आजच्या दिवस खाल्लं तर समर्थन करते बुद्धी, त्या गोष्टीचं समर्थन करते. म्हणजे बुद्धी खरं म्हणजे विवेक बुद्धी आहे. बुद्धीनी अशा गोष्टी होऊ नयेत, परंतु ती बुद्धी ज्या वेळेला खाली खेचली जाते, मनाकडे खेचली जाते, मन इंद्रियांकडे आहे आणि ते बाह्य जगाकडे आहे, म्हणजेच मग ती बुद्धी सुद्धा बहिर्मुख होते आणि बुद्धी अधोमुख होते. हा, ही स्थिती ज्या वेळेला असते त्यावेळेला आपण आपलं मन आणि आपली बुद्धी ही शेवटी पुन्हा चंचल आहे आणि त्यामुळे मग ती स्थित कधीच होऊ शकत नाही. आपली बुद्धी ही स्थित होत नाही. आत्ता हे आवडतं मग ते नको वाटतं. ही साडी आज नवीन घेतली, छे आपण उगीच घेतली, दुसरीच एखादीच घ्यायला पाहिजे होती. मन आपलं चंचल असतं. किंवा दुसऱ्या कोणाचं तरी पाहिलं की ते जास्ती चांगलं आहे, आपल्याकडे तसं नाही आहे. हे सगळं चंचलपणा जो आहे याचा अर्थ ते विचलित होत असतं, ते स्थिर राहू शकत नाही. म्हणजे स्थितप्रज्ञता ज्याला म्हणतात ती स्थितप्रज्ञता अशक्य असते अशा
वेळेला, की ज्या वेळेला आपलं मन आणि बुद्धी ही अशी अधोमुख झालेली असते, बहिर्मुख झालेली असते, त्यावेळेला आपण कधीच स्थितप्रज्ञ होऊ शकत नाही. मग आता स्थितप्रज्ञता कधी निर्माण होते किंवा योगस्थ आपली बुद्धी कधी होऊ शकते, तर ज्या वेळेला बुद्धी अशी खाली न जाता, त्या मनाकडे ओढली न जाता, ज्या वेळेला ती बुद्धी त्याचं जे आत्मस्वरूप आहे, म्हणजे शुद्ध आत्मस्वरूप, त्याचं जे आत्मस्वरूप आहे, त्या आत्म्याकडे ज्या वेळेला ती बुद्धी स्थित होते किंवा त्या आत्म्याकडे खेचली जाते, तो त्याचं स्वरूप शुद्ध आहे आणि त्यामुळे ते अशा प्रकारे आपल्याला बहिर्मुख करत नाही, ते आपल्याला अंतर्मुख कर. ज्या वेळेला बुद्धी आत्म्याकडे खेचली जाते त्यावेळेला आपोआपच ती बुद्धी अंतर्मुख होते आणि अशी अंतर्मुख झालेली बुद्धी मनालाही शिकवण देते की मनातल्या ज्या कल्पना आहेत त्या चुकीच्या आहेत आणि मन सुद्धा त्या बुद्धीकडे आणि मग त्या आत्म्याकडे लागतो आणि शेवटी तो आत्मा कुठे आहे, परमात्म्याशी निगडीत आहे आणि त्यामुळे मग ती बुद्धी ते मन बहिर्मुख अधोमुख न होता ते मन आणि बुद्धी अंतर्मुख होते आणि ऊर्ध्वमुख आलं लक्षात. तर हे जे आहे ऊर्ध्वमुख होणं, ही योगस्थ बुद्धी योग पावली पाहिजे. आपली बुद्धी, आपलं मन हे आत्म्याशी आणि परमात्म्याशी योग पावली पाहिजे. त्याला योगस्थ बुद्धी असं म्हणतात. योगस्थ बुद्धी याचा अर्थ आहे. आणि हे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. मी थोडक्यात सांगितलं, पण त्यातलं हा बुद्धियोग ह्याचा अर्थ हा आहे. बुद्धियोग युक्त होणं, तर कशाशी युक्त होणं, ती बाहेरच्या जगाशी युक्त न होता ती बुद्धी आत्म्याशी आणि परमात्म्याशी युक्त होणं म्हणजे ती योगस्थ बुद्धी आणि म्हणजे स्थितप्रज्ञता. तर हे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगितलं आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त असं म्हटलं आहे की सांख्य केवळ ज्ञान मिळून उपयोग नाही, तर ज्ञानाचा परिणाम असा व्हायला पाहिजे की त्या ज्ञानामुळे आपली बुद्धी अशी योगस्थ झाली पाहिजे. तर म्हणून त्या दुसऱ्या अध्यायाचा जो शेवट येतो त्या शेवटाकडे ज्या वेळेला आपण पोचतो त्यावेळेला आपल्याला हा बुद्धियोग त्यांनी सांगितलेला आहे आणि असा तू हो अर्जुना असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तू योगस्थ हो, तू स्थितप्रज्ञ हो, तू समाधिस्थ हो, असे शब्द आहेत त्या ठिकाणी. समाधिस्थ, समाधी म्हणजे शारीरिक समाधी नव्हे, शारीरिक ही वृत्ती समाधी आहे, ही आंतरिक समाधी आहे. आपलं मन आणि आपली बुद्धी ही अशी ज्या वेळेला योगस्थ होते ती समाधीची अवस्था असते. तर ती त्या ठिकाणी सांगितली आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि असं म्हणजे हे न सांगता मला पुढे जाता आलं नाही म्हणून एवढा पुन्हा स्पष्टीकरण केलं. पुढे आता आपण जाऊया. तर बुद्धीसी म्हणजे सांख्य बुद्धी आणि सांख्य योग आणि बुद्धियोग ह्याच्यातला भेद दाखवून कर्मयोग सांगितला असं या ठिकाणी म्हटलंय. तो असा तर त्यानंतर पुढे तिजी पुढची 25वी ओळ, तिजी म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्म प्रतिष्ठिले म्हणजे तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्मयोग, कर्मयोगाचं स्वरूप काय आहे आणि कर्मयोगाचं महत्त्व काय आहे हे तिसऱ्या अध्यायामध्ये प्रकट केलेलं आहे. तिची केवळ कर्म प्रतिष्ठिले, प्रतिष्ठिले हा शब्दच आहे की कर्माचं महत्त्व, कर्मयोगाचं, कर्माचं नव्हे. कर्म तर आपण करतच असतो, पण हा कर्मयोग आहे की जो योग म्हणजे आपल्याला ते कर्म ईश्वराशी जोडतं ते कर्म, आपल्या इच्छांशी जोडणारं कर्म नव्हे.
आपल्या इच्छांशी जोडणारं कर्म हे आपलं प्रापंचिक साधं कर्म झालं. पण ह्या ठिकाणी कर्मयोग जो आहे तो असा असतो की ज्यामध्ये आपण कुठलंही कर्म हे ईश्वराला अर्पण करतो, ते ईश्वरासाठी आहे अशी मनामध्ये भावना असते. अशा प्रकारचा निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात, तो निष्काम कर्मयोग ह्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले तेची चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले. म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय म्हणजे कर्म कसं करायचं, तर कर्म हे ज्ञानपूर्ण कर्म असलं पाहिजे, हे 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पंचमी गव्हरिले योग तत्व. हा तो गव्हरिले शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की अगदी स्पष्ट न करता असं थोडक्यात अंकुर फुटणं. गव्हरिले हा शब्द म्हणून वापरलाय त्याने की नुसता अंकुर फुटलाय. कशाला, तर जो योग पुढे त्यांनी सांगितलाय त्या योगाला अंकुर फुटलाय, अशा म्हणजे गूढपणाने अव्यक्त किंवा अस्पष्टपणे असं योग तत्व सांगितले. आणि योग तत्व म्हणजे काय हे पुढे आता स्पष्ट होईल. पंचमी गव्हरिले, गव्हरिले हा शब्दच असा आहे की ते अगदी थोडक्यामध्ये अस्पष्टपणे बीज त्याचं घातलं असा त्याचा अर्थ. योगाचं बीज घातलं. आणि आता तो योग कुठला, तर आता पुढे पहा 26वी होईल. तेची षष्ठा माझी प्रगट आसना लागोनी स्पष्ट जीवात्म भाव एकवाट होती जेणे. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितलेला आहे. पहा, अष्टांग योग, अष्टांग योग सांगितलेला आहे. आणि तो प्रगटपणे म्हणजे इथे फक्त गव्हरिले म्हटलंय आणि तोच योग अष्टांग योग हा ह्या 6व्या अध्यायामध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलाय. आणि स्पष्टपणे म्हणजे आसना लागोनी स्पष्ट म्हणजे आसनापासून सुरुवात केली आहे. तुम्हाला आठवत असेल तर पहा की पहिल्यांदा त्यांनी उल्लेख केलाय ज्ञानदेवानी की आसन कसं असलं पाहिजे. स्थिर आसन, आठवतं, स्थिर आसन असलं पाहिजे. आसन जराही डळमळीत असता कामा नये, कारण मग आपलं लक्ष तिथे जाईल. आपलं लक्ष पूर्णतः त्या ध्यानाकडे लागलं पाहिजे. म्हणून आसन सुद्धा कसं असलं पाहिजे इथपासून त्यांनी सुरुवात केली आहे, त्याचा उल्लेख इथे आहे. आसना लागोनी स्पष्ट असं ते केलं. आणि मग त्याच्यामुळे कसं, तर जीवात्म भाव एकवाट होती जेणे. जीवात्म भाव एकवाट होती जेणे म्हणजे आता ह्याच्यामध्ये ना जीवात्म भाव हे जे आहे ना, त्याच्यामध्ये जीव आणि आत्मभाव, जीव आणि आत्मभाव याचाही अर्थ परमात्म भाव. जीव आणि परमात्म भाव ज्यामध्ये एकवाट होतो म्हणजे ज्याचा समन्वय साधला जातो. म्हणजे असंही म्हणता येईल की जीवात्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य ज्यामुळे साधलं जातं, असा तो योग सांगितला. म्हणजे त्या ज्या अष्टांग योगातल्या 8 पायऱ्या आहेत त्या मी स्पष्ट केल्या होत्या, आठवत असेल तर पहा. आणि शेवटची जी पायरी आहे समाधी, शेवटच्या खरं म्हणजे 3 पायऱ्या, धारणा, ध्यान आणि समाधी, या 3 पायऱ्या. आणि त्याच्या आधीची प्रत्याहाराची पायरी, ती प्रत्याहारापासूनच, प्रत्याहाराला फार निसरडा कडा म्हटलंय, आठवत असेल तर पहा की कधी पाय घसरेल सांगता येत नाही. की जे ऋषी मुनींचं झालं की खूप अगदी तपस्या करताना
पाय घसरला, ही अशी तो निसरडा कडा आहे. म्हणजे इतकं पूर्णतः नियंत्रण आपल्यावरती आणता येणं हे इतकं कठीण आहे. तो प्रत्याहार आधी साधला पाहिजे आणि एकदा का प्रत्याहार तुम्ही साधला की मग तुम्ही त्याला काय म्हणतात पठारावरती तुम्ही येता. म्हणजे चढणं संपतं आणि मग तुम्ही पठारावरती येता आणि त्या पठारावरती मग धारणा आहे, मग ध्यान आहे. धारणा याचा अर्थ आतापर्यंत जे मिळवलं ते म्हणजे टिकून ठेवायचं, त्याच अवस्थेमध्ये राहायचं. ध्यान ह्या त्याचा पुढचा भाग आणि त्याच्यानंतर शेवटी म्हणजे समाधी. म्हणजे त्यावेळेला तुम्ही जीवात्मा आणि परमात्मा यांचं पूर्णतः ऐक्यच साधून जातं. ही अवस्था म्हणजे समाधीची अवस्था. असा तो योग जो पातंजल योग आहे, पातंजलींनी सांगितलेला हा योग आहे. हा अष्टांग योग जो त्यामध्ये सांगितलेला आहे तो पातंजलींनी सांगितलेला अष्टांग योग आहे, ज्याचा उल्लेख ज्ञानदेवाने केलेला आहे. म्हणजे पहा, ज्ञानदेवानी सांख्य तत्वज्ञानही ह्याच्यामध्ये घेतलं आहे, पातंजलीचा योगही यामध्ये घेतलेला आहे. असं करत करत सर्व ते पुढे गेलेले आहेत. तर अशा प्रकारे हे जीवात्म भाव एकवाट होती जेणे इथपर्यंत आपण आलो. आता त्याच्या पुढे 27 ओवी. तैसीची जे योग स्थिती आणि योगभ्रष्टा जे गती ते आघवीची उपपत्ती सांगितली. म्हणजे 6व्या अध्यायाचा शेवट असा आहे. योगस्थिती पण त्यांनी सांगितली आहे. योगस्थिती याचा अर्थ की ज्या माणसांच्या बाबतीमध्ये योग सिद्ध झालेला असतो ती योगस्थिती. म्हणजे समाधीपर्यंतची अवस्था पूर्णतः ज्यांना लाभू शकते ती योगस्थिती, त्याला म्हणतात योगसिद्ध होणं. योगसिद्ध होणं म्हणजे योगस्थिती. तर जे योगस्थितीला पोचलेली माणसं असतात ती कशी असतात तेही सांगितलं, त्यांचंही वर्णन केलं. फार सुंदर ते वर्णन आहे. तुम्ही आठवलं तर पहा, 6व्या अध्यायामध्ये मधलं की योग स्थितीला गेलेला माणूस कसा असतो ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यानंतर अर्जुनाने एक प्रश्न विचारला की जर समजा असा योग करता करता तो योग जर समजा पूर्ण झाला नाही, समजा अचानक कोणाला मरण आलं किंवा कुठलाही कारण, आजार आला, प्रचंड मोठा आजार आला की ज्याच्यातून आता तो योग त्याप्रमाणे त्याला पूर्ण करता येत नाही, म्हणजे योग सिद्धीपर्यंत तो पोचू शकला नाही, त्याच्या आधीच त्याला थांबावं लागलं, तर मग त्याची स्थिती काय होते असा अर्जुनाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी केलेलं सगळं, आत्तापर्यंत केलेले सगळे प्रयत्न वाया जातात का असा प्रश्न अर्जुनाने विचारला. आणि त्याला उत्तर देताना ह्यानी भगवंतानी जो सांगितलं त्यामध्ये योगभ्रष्टा जे गती असं जे म्हटले ना या ठिकाणी, ती योगभ्रष्ट याचा अर्थ ज्यांचा योग असा अपूर्ण राहिला आहे. योगभ्रष्ट याचा अर्थ तो की ज्यांचा योग काही कारणाने अपूर्ण राहिला, जीवन संपलं किंवा कुठल्याही कारणाने त्यांना योग पूर्ण करता आला नाही, योगसिद्धी झाली नाही, त्यांच्या बाबतीमध्ये काय घडतं, त्यांना काय गती प्राप्त होते. गती शब्द वापरलाय आणि तो महत्त्वाचा आहे की त्यांना काय गती प्राप्त होते, म्हणजे त्यांची पुढच्या जीवनामध्ये काय अवस्था असते ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आठवत असेल तर हां की जे असे योगभ्रष्ट असतात त्यांचा जन्मच अशा काही उच्च कुळामध्ये होतो की ज्या ठिकाणी, म्हणजे 2 प्रकारे त्यांनी सांगितले की एक म्हणजे अत्यंत सधन कुटुंबामध्ये, पण ज्या कुटुंबामध्ये अगदी केवळ अशाच अध्यात्मावरतीच सगळा भर दिला जातो अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म होतो. किंवा दुसरं असं सांगितलंय की जे असं कुटुंब असतं की ज्या
सधन नसलं तरी सुद्धा केवळ आध्यात्मिकच विचार करणारी अशीच माणसं परंपरेने त्या कुटुंबामध्ये असतात. तीच त्या कुटुंबाची परंपरा असते. अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म होतो. आता हे ज्ञानेश्वर काय, तुकाराम काय, हे उदाहरणं आहेत आपल्यासमोर. तर असे योगभ्रष्टा जे गती ते त्यांनी सांगितली आहे. तर आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असं म्हणतात की इतक्या लहान वयामध्ये एवढं ज्ञान की जे वाचून सुद्धा अशक्य आहे एवढ्या लहान वयामध्ये होणं, हे कसं प्राप्त झालं, तर ते घेऊनच आले होते. आत्तापर्यंतची पूर्वीच्या जन्माची त्यांची स्थितीच तशी होती की ते घेऊनच आले होते. आणि त्यामुळे त्या एवढ्या लहान वयामध्ये ते असं काही ज्ञान लोकांना देऊ शकले की ज्ञानेश्वरी आणि विशेषतः अमृतानुभव हे जे त्यांचे दोन हे आहेत, नामदेव 65 सुद्धा, पण विशेषतः अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी हे दोन असे आहेत की ग्रंथ की जे खरोखरच म्हणजे अशक्य आहे एवढ्या लहान वयामध्ये. 21व्या वर्षामध्ये समाधीसुद्धा घेतली, संजीवन समाधी. त्याच्या आधी हे सगळं कसं घडू शकलं, तर त्याला हे योगभ्रष्टांची गती की त्यांना असा जन्म प्राप्त झाला. आता हे 6 अध्याय झाले. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. म्हणजे त्यानंतर हा 6वा अध्याय झाला. त्यानंतर 7व्या अध्यायामध्ये काय सांगितलं, तर प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. लक्षात आलं तुमच्या की 7व्या अध्यायामध्ये 4 प्रकारच्या भक्तांचं वर्णन केलंय. चारी हे जे उल्लेख आहे ते 4 प्रकारचे म्हणजे आर्त भक्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्त असे 4 प्रकारचे भक्त त्यांनी सांगितले आहेत. आणि त्याच्या आधीचा उल्लेख आहे प्रकृती परिहार उपक्रमी. ह्याचा अर्थ असा की प्रकृतीनुसार प्रत्येकाची प्रकृती कशी असते. प्रकृती याचा अर्थ कुठले गुण. प्रकृती ही त्रिगुणात्मक प्रकृती असते ना, सत्व रजतम. कुठले गुण कुठल्या प्रमाणात माणसामध्ये आहेत त्यानुसार त्याची स्थिती निर्माण होते. तर ते म्हणजे प्रकृती हे कार्य कारण भाव त्याच्यामध्ये असतो की प्रकृती कारणही असते की अशा प्रकारची प्रकृती आहे म्हणून हा माणूस असा आहे, हे कारण झालं. आणि प्रकृती हे कार्यही असतं की अशा प्रकारचं हे कारण आहे म्हणून त्याची प्रकृती आहे असं. तर कार्यकारण भाव त्याला परिहार म्हटलेला आहे या ठिकाणी. तर प्रकृती परिहार उपक्रमी भजती जे पुरुषोत्तमी म्हणजे 4 प्रकारचे, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे 4 प्रकारचे जे भक्त असतात ते आपापल्या प्रकृतीनुसार ती तशी भक्ती करतात. कोणी आर्त भक्ती करतं, कोण अर्थार्थी असतं केवळ, कोण जिज्ञासू असतं आणि कोण ज्ञानी भक्त असतं. तर अशा प्रकारे हे 7व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणजे प्रकृती आणि 4 प्रकारचे भक्त ह्यांचा उल्लेख हा मुख्यतः 7व्या अध्यायात आला. त्यानंतर आता पुढे 29वी ओवी. पाठी सप्तमीची प्रश्नसिद्धी बोलोनी प्रयाण सिद्धी एवं ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी. ह्याचा अर्थ असा की पहिलं जे आहे ना की सप्तमीची प्रश्नसिद्धी बोलोनी, ह्याचा अर्थ असा की 7व्या अध्यायामध्ये जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांची उत्तरं 8व्या अध्यायामध्ये दिली. त्या प्रश्नांची सिद्धी केली म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मग शेवटी 8व्या अध्यायामध्ये प्रयाण सिद्धी असा जो उल्लेख आहे, आठवते तुम्हाला प्रयाण सिद्धी? हां, प्रयाणकाली म्हणजे
निधनाच्या वेळेला जीवनाचा अंत होताना आपली स्थिती जशी असते त्यानुसार आपल्याला पुढच्या जन्मामध्ये गती प्राप्त होते, हा विचार 8व्या अध्यायाच्या अखेरीला मांडलेला आहे. आणि त्याला इथे प्रयाणसिद्धी असं म्हटलंय. प्रयाणसिद्धी, ज्या प्रकारची मनस्थिती प्रयाणाच्या वेळेला असते, निर्वाणाच्या वेळेला असते, त्या प्रकारे पुढची गती प्राप्त होते, ती प्रयाणसिद्धी. त्याचा उल्लेख 8व्या अध्यायामध्ये केलेला आहे. आता तो सगळा उल्लेख मी करत नाही, पण ते तुमच्या लक्षात आलं असेल की 8वा अध्याय आता नुकताच झालेला आहे, तर त्यामुळे तुम्हाला आठवत असेल. आता पुढे एवं ते सकळ वाक्य अवधी अष्टमाध्यायी, म्हणजे अशा प्रकारे, एवं म्हणजे अशा प्रकारे या 8 अध्यायांमध्ये आतापर्यंत सगळं वर्णन आलेलं आहे असं इथे म्हटलेलं आहे. 8 अध्यायांचा उल्लेख केलेला आहे. आता पुढे 9व्या अध्यायाचा उल्लेखच वेगळा केला आहे. म्हणजे 8 अध्यायांचा उल्लेख एकत्र केलेला आहे एका पाठोपाठ एक. 9व्या अध्यायाबद्दल मात्र ज्ञानेश्वर वेगळ्या प्रकारे उल्लेख करतात, वेगळाच उल्लेख करतात त्याचा. आणि तो कसा करतात बघा. आता एवढं घेते आणि आज थांबते, चालेल ना? ज्यांना अगदी घाई असेल त्यांनी गेलं तरी चालेल. आता शब्दब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. म्हणजे शब्दब्रह्म याचा अर्थ वेद. खरं म्हणजे वेद उपनिषद हे सगळं वैदिक वाङ्मय ज्याला म्हणतात, पण वेद असा जास्ती करून ह्याचा अर्थ घेतला जातो शब्दब्रह्माचा. तर शब्दब्रह्मामध्ये असंख्याके म्हणजे अगणित असं जे ज्ञान आहे, वेदांमध्ये जे अगणित असं ज्ञान आहे, असंख्याके म्हणजे अगणित असं जे सगळं ज्ञान आहे. अभिप्राय हा शब्द आता पुन्हा पुन्हा येईल पहा. तर अभिप्राय ह्याचा अर्थ असा की त्यामध्ये असलेलं ज्ञान, त्यामध्ये सांगितलेल्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी, त्याला अभिप्राय असं म्हटलेलं आहे. आता शब्दब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, म्हणजे जेवढं काही वेदांमध्ये सगळं जे ज्ञान अगणित असं भरलेलं आहे, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. म्हणजे महाभारताच्या 1 लक्ष श्लोकांमध्ये ते सगळं ज्ञान आलेलं आहे. वेदांमधलं अगणित ज्ञान महाभारताच्या 1 लक्ष श्लोकांमध्ये आलेलं आहे. कसे 9व्या अध्यायाकडे कसे ते आलेले आहेत पहा. की पहिल्यांदा वेदांपासून सुरुवात केली आहे. वेदातलं अगणित ज्ञान महाभारताच्या 1 लक्ष श्लोकांमध्ये आलेलं आहे. आता पुढे जातोय आपण. आता 18 पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन चोक्ती, म्हणजे कृष्णार्जुन वाचा उक्ती असं आहे ते. म्हणजे 18 महाभारतामध्ये 18 पर्व आहे. महाभारतामध्ये 18 पर्वांमध्ये जे काही सगळं सांगितलेलं आहे. आता त्या 18 पर्वांमध्ये काय सांगितलंय तर वेदातलं सगळं ज्ञान त्याच्यात आलंय. पण त्या 18 पर्वांमध्ये जे काही सगळं सांगितले आहे ते कुठे आले तर कृष्णार्जुन वाचा उक्ती, म्हणजे कृष्ण अर्जुन ह्यांचा जो संवाद घडला त्याच्यामध्ये, म्हणजेच काय भगवद्गीतेमध्ये ते सगळं आलेलं आहे. कृष्णार्जुन वाचा ह्याचा अर्थ कृष्णार्जुन संवाद म्हणजेच गीतेच्या आणि म्हणजे त्याचा पुढे उल्लेख आहे. आणि जो अभिप्रायो सातेशती असं जे म्हटलंय ना, ह्याचा अर्थ असा की भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहे. त्या 700 श्लोकांमध्ये ते सगळं आलेलं आहे.
महाभारतातलं सगळं ज्ञान, जे वेदातलं मूळ ज्ञान आहे, ते गीतेच्या 700 श्लोकांमध्ये आलेलं आहे. 700 म्हणजे 700 श्लोकांमध्ये आलेलं आहे. आणि तो एकलाची नवमी, म्हणजे गीतेच्या 700 श्लोकातलं ज्ञान हे एका 9व्या अध्यायामध्ये आले, असं ते म्हणतात. ते ज्ञानदेवांच्या दृष्टीने 9वा अध्याय किती महत्त्वाचा आहे बघा, की गीतेतलं सगळं ज्ञान, सगळा संदेश हा एका 9व्या अध्यायामध्ये. आणि जे शेवटचं आपण पाहिलं, झडझडोनी वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग, त्याच्यामध्ये ते सगळं ज्ञान आलेलं आहे की तू ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पड. याचा अर्थ शारीरिक दृष्ट्या नव्हे, कर्माच्या दृष्टीने नव्हे, मन त्याच्यामध्ये गुंतवू नको, तुझं मन ईश्वरामध्ये गुंतलेलं राहू दे. तर असं 9व्यामध्ये ते सगळं आले. आणि मग म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बिहाला मी वाया गर्व का करू. ज्ञानदेव म्हणताय की इतका हा 9वा अध्याय महत्त्वाचा आहे, एवढं ज्ञान त्याच्यामध्ये आहे की ते ज्ञान, तो सगळा अभिप्राय त्याच्यामध्ये असलेला, तो सहसा मुद्रा लावावया म्हणजे ते सांगायला, ते स्पष्ट करायला बिहाला मी. ज्ञानदेव म्हणतात मी भ्यालो, मी घाबरलो की एवढं हे ज्ञान आपण कसं काय श्रोत्यांपर्यंत पोचवायचं. बिहाला मी वाया गर्व का करू, कशाला उगीच गर्व करू, मी भ्यालो होतो. आता हे गीतेतले अध्याय कसे आहेत हे सांगताना पुढे त्यांनी असं म्हटलंय, अहो गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाचे रसाचे, परिस्वाद गोडीयेचे आन आन दैसे. म्हणजे गूळ साखर, मालेय म्हणजे काकवी, गूळ साखर काकवी हे सगळं एकाच उसाच्या रसापासून निर्माण होते. हे सगळे बांधे तरी एकाची रसाचे, म्हणजे हे सगळं एकाच उसाच्या रसापासून निर्माण होतो. परिस्वाद गोडीयेचे आन आन दैसे, प्रत्येकाची गोडी वेगळी. म्हणजे हे गीतेतले जे सगळे अध्याय आतापर्यंत पाहिले, प्रत्येकाची गोडी वेगळी आहे म्हणतात. ते सगळे सारखे नाही आहेत, प्रत्येकाची गोडी वेगळी आहे. आणि ते कसे आहे तर एक जाणोनी या बोलती, एक ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हारपती जाणते गुणेशी. म्हणजे काही अध्याय एक, याचा अर्थ काही अध्याय असे आहेत ह्या आत्तापर्यंत जे आपण पाहिले त्याच्यातलं काही अध्याय असे जाणोनी या बोलती, म्हणजे ईश्वराला जाणून बोलतात, कळतंय. म्हणजे ईश्वर आपल्या पुढे उभा करतायत, आपलं आत्मस्वरूप, आपलं सगळं स्वरूप ज्ञान आपल्या पुढे उभं करू शकतात. जाणोनिया बोलती अशा प्रकारची आहे. एक ठाये ठावो जाणविती, सुंदर उल्लेख आहे. म्हणजे ठाये ठावो म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी ब्रह्मस्वरूपाची, ईश्वराची ओळखच आपल्याला करून देतात. जिथे आपण पाहावं तिथे आपल्याला ईश्वर दिसतो. अशा प्रकारचे काही अध्याय आहेत की ते अध्याय आपल्याला ठाये ठावो जाणविती, काय जाणवून देतात, ईश्वर जाणवून देतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला ईश्वरच जाणवून देतात, असे काही अध्याय आहेत. आणि शेवटी असं म्हटलंय, एक जाणो जाता हारपती जाणते गुणेशी. म्हणजे काही अध्याय असे आहेत की आपण आपलं भान विसरूनच जातो. हारपती, सगळं आपलं भान हरवतं त्याच्यामध्ये आणि आपण मिळवूनच जातो त्या परब्रह्माशी, आपण एकरूप होऊन जातो. जाणते गुणेशी म्हणजे त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो.
आपलं भान हरपतं, आपला स्वतःचा आपल्याला विसर पडतो. असे काही अध्याय आहेत की ते आपण अगदी नीट लक्ष देऊन आपण वाचले, आपण त्याचा अर्थ नीट समजावून घेतला तर आपली परिस्थिती अशी होते की आपलं भान हरपतं आणि आपण परब्रह्माशी एकरूपच होऊन जातो. असे हे सगळे अध्याय आहेत. हे ऐसे अध्याय गीतेचे हे सगळे अध्याय असे आहेत. परी अनिर्वाच्य नवमाचे म्हणजे हे सगळे अध्याय गीतेचे हे असे आहेत, परंतु 9वा अध्याय कसा आहे? अनिर्वाच्य आहे. म्हणजे त्याच्याबद्दल बोलताच येत नाही. अनिर्वाच्य, अवर्णनीय आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही. 9व्या अध्यायाचं वर्णनच करता येत नाही. अनिर्वाच्य, आपली वाचा बंद पडते अशा प्रकारचा तो अध्याय आहे. अनिर्वाच्य नवमाचे. आणि पुढे म्हटलंय तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. गुरूंना म्हटले की असा 9वा अध्याय मी सांगू शकलो, त्याचं निरूपण करू शकलो, लोकांपर्यंत मी पोचू शकलो, हे सामर्थ्य गुरूचं आहे. आणि पुढच्या 1-2-3 ओव्या घेते. एक मधल्या ओव्या सोडा आणि त्यानंतर 38वी ओवी बघा. मधल्या ओव्या आहेत ना, ते तशाच प्रकारच्या, आत्ता आपण पाहिल्या तशाच प्रकारच्या आहेत. थोड्या उपमा देऊन सांगितल्या आहेत. पुढचं पहा कसं आहे. 38वी ओवी म्हणजे आता 9व्याचं वर्णन कसं करायचं, तर ते काय 38व्या ओवीमध्ये असं म्हणतात, परी हे असो. म्हणजे जे काय आतापर्यंत मी बोललो ना ते सगळं आता ठीक आहे. आता म्हणतात एथ ऐसे, म्हणजे आता 9व्याचं वर्णन कसं करायचं, तर राम रावण झुंजिले कैसे. जर समजा असा कोणी प्रश्न विचारला की राम रावणांचं युद्ध कसं झालं, असा जो कोणी प्रश्न विचारला तर उत्तर एवढंच देता येतं, राम रावण जैसे मिनले समरी. म्हणजे युद्धभूमीवरती ते एकमेकांच्या समोर येऊन जसे लढले तसं त्यांचं युद्ध झालं. म्हणजे त्याला उपमाच नाही, उपमा नाही, अनुपमेय. म्हणजे त्याला काही उपमा देता येत नाही अशा. एकमेवा द्वितीय किंवा अनुपमेय, म्हणजे त्याला उपमा नाही आहे. तर अशा प्रकारचं त्याचं 9वा अध्याय आहे की त्याला काही आपण उपमा देता येत नाही. राम रावण जर कसे झुंजले तर राम रावण जसे झुंजले तसे, असंच उत्तर द्यावं लागतं. तर तसं आहे की 9वा अध्याय कसा, 9वा अध्याय आहे तसा, असं आहे. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे, ते नवमीचियाची ऐसे मी म्हणे. म्हणजे कृष्णाचं बोलणं कसं आहे 9व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायासारखं असंच मी म्हणेन. या निवाडा तत्वज्ञ जाणे, आता पुढे छान उल्लेख केला. या निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थू हाती. म्हणजे हे जे काही मी बोलतोय, ज्ञानदेव म्हणतात की हे जे मी म्हणतोय ना की 9वा अध्याय कसा तर 9व्यासारखाच, हे ह्या माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांनाच कळेल. निवाडा याचा अर्थ, त्याचा अर्थ कळणं, त्याचा बरोबर निश्चित स्वरूप कळणं, मी काय म्हणतोय ह्याचं, त्याचा निवाडा तत्वज्ञ जाणे जया गीतार्थू हाती. हाती शब्द आहे ना, फार महत्त्वाचा शब्द आहे. हाती याचा अर्थ ज्याला गीतार्थ आत्मसात झालाय, हाती पोचलाय, हातात पोचलाय, ज्याच्या बरोबर नाहीये, हातात पोचलाय. म्हणजे आजपर्यंत ज्याच्या गीतार्थ पोचलेला आहे ना त्यालाच कळेल की मी काय म्हणतोय, की 9व्यातलं बोलणं हे 9व्यासारखंच आहे. आता एखाद्या परक्या माणसाला सांगितलं तर म्हणेल काय वेडेपण आहे असं बोलतोय, पण ते कोणाला कळेल, ज्याला गीतार्थ आत पोचलेला आहे, पूर्णपणे कळलेला आहे, त्यालाच मी काय म्हणतोय ते कळेल.
एवं नवही अद्यार्थ पहिले मिया मती सारिखे वाखाणिले आता उत्तरखंड उपाहिले ग्रंथाचे ऐका. म्हणजे असे मी 9 अध्याय पहिले सांगितले. आता माझ्या मतीप्रमाणे पुन्हा म्हणतात मी या मती सारिखे वाखाणिले आता उत्तरखंड, म्हणजे ह्याच्या पुढचा आता पूर्वखंड झाला, आता उत्तरखंड आता मी सांगणारे ऐका असं ते म्हणतात. आता इथे थांबतो.